पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरे। श्री गणेश नमो। श्री गुरुभ्यो नमो। निज पुत्रांची स्थापनी सिंधू प्रदेशी भरत निघाला श्रीराम भेटीशी। येवोनिया अयोध्येशी अग्रजाशी वंदिरे। कथेचं अनुसंधान गावबा काका या ठिकाणी सांगतायत। पाठीमागच्या अध्यायामध्ये भरतजींचे मामा युधाजित यांनी विचार केला, भरताला बोलवलं। सिंधू समुद्राच्या किनाऱ्याला एक नगर होतं, ते नगर भरतजींनी जिंकलं आणि त्या नगरामध्ये आपले तक्ष आणि पुष्कर दोन मुलं, त्या मुलाला तिथलं राज्य भरतजींनी स्वाधीन केलं। सांगितला सविस्तर वृत्तांत ऐकोनी संतोषला श्री रघुनाथान। चंद्र देखोनी उचंबळत शिर अर्णव जैसा हो। आणि भरतजी माघारी आल्यानंतर ना रामचंद्राला नमस्कार केला, सगळा वृत्तांत सांगितला। भरतजींचं कथन ऐकलं, बोलणं ऐकलं। रामचंद्राला एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला। जसं समुद्राला भरत यावे तशा पद्धती चंद्र बघितल्यानंतर ना, पौर्णिमेचा चंद्र पाहिल्यानंतर ना भरत यावे तसे आनंदाचे भरत भगवंताला आले। उदित होता दिनकर कुमिदिनी उल्हासे थोरण। भरत भेटील या श्री रघुवीर आनंदाते पावला। आणि सूर्य उगवल्यानंतर ना त्या ठिकाणी असणारा अंधार संपतो आणि सर्व असणाऱ्या जणांना आनंद होतो। तशा पद्धतीने भरतजी रामचंद्राला भेटले आणि भेटल्यानंतर ना रामाला आणि भरतजींना आनंद वाटला। अनुजे अमरावती ते अमृतहारी पावला जय तेने वंदिली विनीत मायन तैस भरत भेटलाय। आणि पाठीमाग असणारे अरुणाचे बंधुराज गरुडजी अमृताचा कलश आणण्यासाठी गेले होते, आईच्या सांगण्यावरून आईला सोडवण्यासाठी। आणि अमृताचा कलश घेऊन आल्यावर गरुडजी आपल्या आईला भेटले। त्या आईला जेवढा आनंद झाला होता किंवा तसंच भरतजी रामचंद्रांना भेटले। या उपरी काय वर्तले ते श्रोती पाहिजे परिसले। त्याची आता वक्ती वहिले सांगू आदरिले श्रीराम कथे। आणि ग्रंथकर्ते सांगतात इथपर्यंत रामायणाची कथा आली। आता याच्या पुढे काय कथा वर्तली, काय त्या ठिकाणी अयोध्या नगरीमध्ये घडलं, लक्षपूर्वक ऐका। श्रीराम म्हणे ते काळी हे सुमित्रात्मजा तुरबळी। धार्मिक सुशीलता आगळी धनुर्विद्या पयाची। आणि मग पुढं कथेचं अनुसंधान गावबा काका सांगतात, भगवान श्रीरामचंद्र लक्ष्मणाला बघितलं, समोर बोलवलं आणि लक्ष्मणाला भगवंत सांगतात, लक्ष्मणा धीर वीर पुरुषार्थी पराक्रमी क्षत्रियामध्ये रणयुद्धा असा प्रबळ तू आहे। रामचंद्र सांगतात नामे अंगद चंद्रकेत पित्यासारखे पुरुषार्थाती समर्थ बळवंत दोघे अश्विनी कुमार जैसे। आणि रामचंद्राने सांगितलं लक्ष्मणाची मुलं आहेत। जसा लक्ष्मण धीर वीर आहे तशाच पद्धतीने त्याची मुलं, एकाचं नाव अंगद आहे आणि दुसऱ्याचं नाव त्या ठिकाणी चंद्रकेत आहे। अशा प्रकारचे अंगद आणि चंद्रकेत वडिलांसारखीच पुरुषार्थी आहेत। या ते उत्तम देश पाहुणी दोघे स्थापावे दोस्तानी माझे दृष्टी पुढे विशिंचोनी राज्य दोघा पैर्यावे। रामचंद्राने लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा ही असणारी मुलं तुमची अंगद आणि चित्रकेत, याला दोन नगर बघा, दोन राज्य बघा आणि माझ्या डोळ्याच्या पुढे या दोन कुमारांचा राज्याभिषेक करा। रामचंद्र उत्तम देश उत्तम स्थानी भरत लक्ष्मण हो स्थापदोनी जेते सुभिक्ष सुकाळ अनुदिनी प्रांती मुनी सिद्ध सती। आणि भरत आणि लक्ष्मण यांचाही उत्तम देश, चांगला देश, ज्या देशामधली जागा जमीन सुपीक आहे, ज्या देशामध्ये अनेक सिद्ध साधक तपस्वी जपी ऋषी मंडळी राहतील असा देश पाहायचा आणि त्या देशामधलं राज्य भरताला आणि लक्ष्मणाला द्यावा असा विचार। उत्तम राष्ट्र पाहुणा तेथे स्थापावे सौमित्र नंदना ऐसे बोलिला श्री रघुनंदना ते भरते परिसिले हो। आणि
सांगितलं उत्तम अशा प्रकारची 2 नगर बघा, राजधानी पहा आणि त्या नगरामध्ये त्या राज्यामध्ये लक्ष्मणाची मुलं, त्या मुलांचा राज्याभिषेक करा. भरतजींनी ऐकला. हो जी म्हणून दयाळा काही कुमारत हे वेळा बोलत झाला ते कळत ते परिसावे सावधाने. आणि रामचंद्राचं बोलणं भरतजींनी ऐकलं. रामचंद्राची आज्ञा शिरसावंद्य मानली, त्यांचं वचन ऐकलं आणि भरतजी भगवंताला विनंती करतो, ऐका. श्रीराम बोलल्यावरी भरत म्हणे ते अवसरी उत्तम देश उत्तरेशे पारी विचारला से राजेंद्र. आणि रामचंद्राने सांगितलं या दोघांसाठी उत्तम चांगला देश एखादा राज्य पहा, तिथलं राजगादी यांच्या स्वाधीन करू. त्यावेळेस भरतजींनी सांगितलं, रामचंद्रा मला माहिती आहे म्हणले उत्तर दिशेला एक सुंदर अशा प्रकारचं नगर मी पाहिलेलं आहे. उत्तर देशे तेठाई पुण्यस्थळे भोविद पाही हरिद्वार कुरुक्षेत्र इतरही तीर्थे वसती श्रीराम. भरतजी सांगतायत रामा उत्तर दिशा अतिशय पुण्य पावन आहे आणि त्या उत्तर दिशेची असणारी जागा अतिशय सुपीक आहे. तिथं असणारी उत्तम सरोवर झाड वगैरे सर्व आहेत आणि जगाला पावन करणारे तीर्थ, महाभारताचं युद्ध झालं ते कुरुक्षेत्र हरिद्वार सगळं ते उत्तर दिशेला आहे. भरतजी सांगतात ज्वालामुखी नगर कोट चिन महाचिन घोटा आणि मन सरोवराचे तटल समीप असे राजेंद्र. आणि त्या उत्तर दिशेला ज्वालामुखी आहे, नगर आहे, चीन महाचीन अशा प्रकारच्या अनेक असणारी नगर त्या उत्तर दिशेला आहेत. आपल्या असणाऱ्या भावार्थ रामायणाची सांगता उद्या होणार आहे, त्याच्यासाठी नगर प्रदक्षिणा नंतर ग्रंथ वाचन आणि पुन्हा महाप्रसादाचा लाभ सर्वांना होणार आहे. त्या महाप्रसादासाठी गणपत इच्छा म्हणून बसले 101 रुपये त्या ठिकाणी असणाऱ्या महाप्रसादासाठी दिलेले आहेत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कळमचे पेशंट यांनी या असणाऱ्या महाप्रसादासाठी तेल पिशवी आणि 50 रुपये दक्षिणा या ठिकाणी दिलेला आहे. धन्यवाद. तया देशात सांगितले का हे आणि ज्वालामुखी नगर कोट चिन महाचिन मोठा आणि मन सरोवर तट समीप असे राजेंद्र. तया देशीचे ठाई उत्तम नदी गंगादी अधिक शरीर मंदाकिनी ही त्याची प्रांती आहे त्याची. आणि त्या उत्तर दिशेला अनेक प्रकारच्या नद्या आहेत, महासंगम आहेत, गंगाधिक असणारी शरयू मंदाकिनी ही सगळी ठिकाणं त्या उत्तर दिशेलाच आहे. जेथे स्थाप वांगद कुमार त्याच्या नामे वसुनगर आहे ऐकोने श्री रघुवीर म्हणे भले विचारले तू भरत. आणि लक्ष्मणाचा श्रेष्ठ असणारा मुलगा अंगद आहे आणि तो अंगद त्या असणाऱ्या उत्तर दिशेला एक नगर वसू तयार करू आणि त्या नगराचा राजा अंगदाला बनवू. ही भरताच्या मुखातून ऐकला, रामाला आनंद वाटला. भरता तू विचारल्याची ती त्याची करी मांडवी पती अंगद पुत्र अंगदपुरी प्रत्याभिषिंचुनी स्थापावे. आणि त्यावेळेस रामचंद्राने सांगितलं, भरता जे माझ्या मनामध्ये होतं तेच तू बोलला. सुंदर अशा प्रकारचे विचार तुझ्या मनामध्ये आहेत म्हणून लक्ष्मणाचा मुलगा अंगदपुरी नावाचं गाव तयार करायचं आणि तिथला राजा अंगदाला करायचा. चंद्रकेत उर्मिला कुमारन जो कबलाटे महावीर चंद्रावती नामे नगर वसवनी ते राज्य द्यावे. लक्ष्मणाचा दुसरा मुलगा चंद्रकेत आहे आणि त्याला चंद्रावती नावाचं नगर बनवून राज्य करो. चंद्रावती नामे नगरी वसवी जैसी अमरपुरी ऐशी आज्ञा भरते श्री स्वामित्र सहित वंदिली. चंद्रावती नावाचं नगर अतिशय प्रसिद्ध आहे, ती तयार करू आणि तिथं लक्ष्मणाचा मुलगा चंद्रकेत याचा राज्याभिषेक पुत्रा विशिंचुन सवे घेऊन अनेक सैन्यांगद पुढार करून लक्ष्मण वीरांनी घालाय. आणि भरतजीने अनेक सैन्य घेतलं, लक्ष्मणाला सोबत घेतलं. भरतजी आहेत आणि मुलांच्या राज्यामध्ये नगर देण्यासाठी निघाले. चंद्रकेतू शिधरणी करी भरत निघेते अवसरी चंद्रावती नामे पुरी उत्तर दिशे वसविली. भरतजींनी चंद्रकेत लक्ष्मणाचा मुलगा आहे त्याला आपल्या हाताला धरलं आणि चंद्रावती नावाचं नगर स्थापन केलं. त्या नगरामध्ये घेऊन गेले. ते स्थापन चंद्रकेत वर्षपर्यंत राहिला. भरत राज्य करून आज्ञांकित सुनिश्चित राज्य केले. आणि चंद्रावतीच्या नगरामध्ये चंद्रकेताला तिथं असणारी राजगादी दिली आणि राजगादी कसं सांभाळतय ही मुलगा
बघण्यासाठी पुतण्याबरोबर भरतजी 1 वर्ष त्याच्या गावात राहिले. सबळ देखोनी चंद्रकेत श्रीराम भेटी गला भरताभिषिक्त सुमित्रा सुत तेथे स्थापित झालाय. आणि चंद्रकेत सबळ आहे, राज्य सांभाळण्यासाठी राजा होण्याच्या योग्यतेचा आहे म्हणून भरतजींना आनंद वाटला आणि भरतजी पुन्हा रामाच्या दर्शनासाठी निघाले. अंगद नामे वसवनी पुरात तेथे स्थापिल अंगद वीर लक्ष्मण राहोण 1 संवत्सर पुत्राची पैराजी. अंगदपूर नावाचं एक नगर उत्तर दिशेलाच एक नगरी वसवली आणि त्या ठिकाणी लक्ष्मणाचा मुलगा अंगद याचा राज्याभिषेक केला. लक्ष्मणजी त्याच्या नगरीमध्ये अनेक दिवस राहिले. अंगद देखोनी प्रतापी पुरा संतोष झाला. लक्ष्मण वीरा तेथून चालला श्री रघुवीरा भेटावया कारणे. लक्ष्मणानं पाहिलं आपला मुलगा सर्व कार्यामध्ये राज्य सांभाळण्यामध्ये तत्पर आहे. लगेच त्याला असणारा राज्य त्याच्या स्वाधीन केला. रामाच्या भेटीसाठी अयोध्येला आले. लक्ष्मण भेटला श्रीरामाशी निरोपिले सर्व वृत्तांताशी सभेची भरत्याग्रजाशी योनिया नमस्कारी. आणि लक्ष्मण रामचंद्राच्या भेटीसाठी आले. भरतजी सुद्धा तिकडे असणारे भरतजींनी सुद्धा राज्याभिषेक चंद्र चित्रकिताचा केला. लक्ष्मण भरत रामाच्या भेटीला येऊन नमस्कार केला. सर्व वृत्तांत ऐकोनी तोषला श्री रघुनाथ दोघ बंधोशी अलिंगित उल्हास चित्ती न समाये. लक्ष्मणजी भरतजी आल्यानंतर रामचंद्राला नमस्कार केला, दंडवत घातला, जे वृत्तांत होता सगळं सांगितला. रामाला आनंद वाटला. भरत आणि लक्ष्मण श्रीराम सवे सुख संपन्न असत कित्येक वर्ष क्रमण बहुकाळ लोटलोय. भरत लक्ष्मणजी आणि रामचंद्र कारण शत्रुघ्न तिकडे मधुपुरीला गेलेला आहे, त्याच्याकडे राज्य आहे. ही तिघजण अयोध्येमध्ये अनेक वर्ष राहिली, अनेक काळक्रमणा झाली. यानंतर काय झालं? बंधू अति प्रीती स्वधर्मे करती राजनीती अधर्म द्वंद्व देश प्रतिंजन नेनती स्वप्नी. आणि 4ही बंधू आहेत. आपापले राज्य सर्वजण त्या ठिकाणी करत आहेत आणि अयोध्या नगरीमध्ये रामचंद्र राजा आहे. त्यामुळे काळाचा सुद्धा लवलेश नव्हता. लोकांना स्वप्नामध्ये सुद्धा दुःख नव्हता. अशी अवस्था सांगते. घरोघरी नित्य नव सोहळा दरिद्री नेनती कोण काळाय सुख संवाद लोक सकळा राज्य असतात श्रीराम. रामचंद्र राजगादी रामचंद्रांनी सांभाळलेली आहे. त्यामुळं घरोघरी असणारा रोज सोहळा होत आहे. कोणालाही कसल्याही प्रकारचं दारिद्र्य स्वप्नामध्ये सुद्धा नव्हता. सुख आनंदाने लोकांना आणत होती कारण राजगादीवरती रामचंद्र आहे. जय जय महाराज. श्रीराम स्वधर्म स्थिती रथ असताद्वारी लक्ष्मणा प्रती द्वितीय निज स्थिती सांगता झाला ते समयी. आणि रामचंद्र स्वधर्माने राज्य अयोध्येचं करत होते. तेवढ्या वेळामध्ये एक दूत रामचंद्रांना भेटण्यासाठी रामचंद्राच्या मुख्य दरवाजामध्ये अयोध्येच्या दरवाजामध्ये आल्यानंतर काय झालं? श्रीराम दर्शन लागून तेथे आले माझे आगमन आणि कसे कार्य करण मी बळवण पै आलो. आणि एक दूत रामाच्या भेटीसाठी आलेला आहे आणि त्या दूताने सांगितलं मला रामचंद्राचं दर्शन घ्यायचंय आणि रामाच्या भेटीसाठी मी आलेलो आहे. मी खूप बलवान आहे, माझ्याकडे खूप ताकद आहे असं तो दूत दरबारांना बोलू लागला. तापसी बुद्धिवंत श्रीराम भेटीचे परमार्थ लक्ष्मण जाणवा विमाता श्री रघुत्तम रायासी. आणि तो असणारा दूत बाहेरून आलेला द्वारपाळांना सांगू लागला हे बघा मी तापसी आहे पण माझ्याकडे अद्भुत बळ आहे म्हणून मला रामचंद्राचं दर्शन घ्यायचंय. लक्ष्मणाला बोलवा, त्यांनाही माझा निरोप सांगा, रामांनाही सांगा असं दूत द्वारपाळांना बोलू लागला. आलो से कार्यार्थी लक्ष्मण जाण आणि शिती माता जाणवी श्री रघुपतींचे त्याशल ते जाई. आणि तो असणारा द्वारपाळ लक्ष्मणाला बोलतोय लक्ष्मणजी मी ज्या कार्यासाठी आलेलो आहे ती कार्य रामचंद्राबरोबर संवाद करणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यामुळे तुम्ही जावा. रामचंद्राला एक दूत आलेला आहे भेटीसाठी एवढाच निरोप तुम्ही द्या असं तो दूत लक्ष्मणाला वचन परिसोनी सुमित्रा बाळे शीघ्रवत चलिला चैत्य भूपाळे श्री रामचंद्रासी जय. आणि असा मुनीचा वेश घेऊन तो दूत आलेला होता.
लक्ष्मणानं ऐकलं त्या दूताचं बोलणं आणि ज्या राजगादीवरती जिथं भगवान परमात्मा होते त्या रामचंद्रापाशी लक्ष्मणजी आले. प्रणिपात करुणी श्री रघुपतीशी जाणविले सर्व व्रतांताशी द्वारी दूत तुमच्या भेटीशी दिसत असे राजेंद्र. आणि लक्ष्मणजी रामाच्या पुढे गेले, प्रणिपात केला, साष्टांग दंडवत नमस्कार लक्ष्मणजीने केला. लक्ष्मणजी सांगतात रामा दरवाजामध्ये एक दूत आलेला आहे आणि त्या दूताला तुमची भेट घ्यायची आहे. लक्ष्मणजी सांगतात मुनीचा वेशद्वारी दिसत असे तापस तुमच्या दर्शनाची आस पाहत असेल श्रीराम. आणि रामा दरवाजामध्ये एक द्वारपाल दूत आलेला आहे आणि मुनीचा वेश त्याचा आहे. मुनीच्या वेशामध्ये तो आलेला आहे आणि तो तुमच्या दर्शनाची भेटीची इच्छा करतोय. लक्ष्मणजी सांगतात सौमित्र असे बोलल्यावर ऐकून श्रीराम आज्ञा करी म्हणे जाओ निधडे करीन दूत पाचारी भेटीसी. लक्ष्मणाचं बोलणं रामचंद्राने ऐकलं. रामाने सांगितलं लक्ष्मणजी आपल्या दर्शनाला आल्यानंतर ना अडवायचं कोणालाही नाही जावा. कोण असेल कोणीही असू देतो, संत असेल मुनी असेल महात्मा असेल कोणी असू द्या, त्याला माझ्या भेटीला पाठवा. अग्रमुखीचे होता वचन परिसोनी सुमित्र नंदन वेगी द्वारास येऊन भीती दूताशी पहिले. आणि रामचंद्राची आज्ञा झाल्याबरोबर तो दूत पुन्हा त्या दरवाजामध्ये गेला आणि त्या असणाऱ्या लक्ष्मणजी दरवाजामध्ये गेले. त्या असणाऱ्या दूताला हाताला धरलं आणि स्वतः येऊन रामचंद्रापाशी पोहोचला. दूत म्हणजे साक्षात काळाची होता तो दूत म्हणावा कैसा की तेजाचा सूर्य जैसा की तापस माझी सहसा. आणि तो दूत तिसरा कोणी नव्हता, प्रत्यक्ष तो काळच होता, यमच होता. आणि तो यम दूताच्या रूपाने आलेला होता. त्याचं तेज पाहिलं गेलं तर कोट्यावधी सूर्य सुद्धा लुपून जातील एवढं त्या असणाऱ्या काळाचं त्या दूताचं तेज होतं. तो काळच दूत रूपानं आलेला होता. तो दूत म्हणावा कैसा की तेजाचा सूर्य जैसा की तापस माझी सहसा अग्निसारखा भासत असे. आपुलिया प्रभे करुणा पुढे नृण्य झाला तपना ऐसा श्रीराम सन्मुख येऊन श्रीरामे देखिले तया ते. आणि तो असणारा दूत त्याचा अत्याद्भुत तेज होता. अग्नीसारखं सूर्यासारखं प्रखर तेज त्या दूताचा होता. रामचंद्राच्या पुढे आला आणि रामचंद्रांना नमस्कार केला. परस्पर देवने आलिंगन कुशल उभयंता पुसवना श्रीराम करीत झाला प्रश्न कोटून येणे मुनिराय. आणि तो काळ दूताच्या रूपाने आलेला होता. साधू मुनीचा वेश त्याचा होता. रामचंद्राकडे गेला, रामचंद्राला नमस्कार केला. रामचंद्राने आलिंगन दिलं काळाला, त्या दूताला आलिंगन दिलं, बसवलं आणि सांगितलं महाराज कुठून आला. कोणे कार्य लागून मुनी आले ती मज कृपा करुणी जीवीचे सांगावे वचनी आले तर कोटुनी द्विजवर्या. रामचंद्राने विचारलं, म्हणले महाराज याच्या आधी कधी आला नव्हता, तुम्ही बघितलं नाही, तुम्हाला कुठून आलेला आहोत, तुमचं गाव कोणतं आहे, ठिकाण कोणतं आहे, बर कुठून का असना, कोणत्या कार्य मनामध्ये आहे, काय अपेक्षा मनामध्ये आहे, म्हणून इथं आला तर सांगा. मृदू मंजुळ श्रीराम वाणी परिसोनी वळत झाला मुनी म्हणे राया ज्या कार्या लागोनी आलो असे महापुरुष. रामचंद्राचं बोलणं होतं साच आणि मवाळ, मिथिले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. अशा प्रकारे रामचंद्राचं बोलणं ऐकलं. त्या दूताला आनंद वाटला आणि ज्या कार्यासाठी आलोय ते कार्य सांगू लागला. आहे कथन एकांती करावे श्रवण ऐसे कोणी रघुनंदन सुमित्रा आज्ञा पिता झाला. आणि त्या दूतानं सांगितलं रामचंद्र मला तुम्हाला जे बोलायचंय ते तिसऱ्यानं ऐकता कामा नये. फक्त आपल्या दोघांमधला संवाद दोघातच राहिला पाहिजे, तिसऱ्यानं कुणीच ऐकू नये. म्हणून एकांत ठिकाण बघा. आपण संवाद करत असताना बाहेरनं कुणीच येऊ नये किंवा कसलाच गोंधळ कालवा तिथं झालेला जमणार नाही असं तो दूत सांगू लागला. द्वारी बैसोनी लक्ष्मण पुरुषन वाजी पंचनन द्वार पळाज्ञा कुणी सुजाना आपण ते बैसावे. आणि रामचंद्र लक्ष्मणाला सांगतात, लक्ष्मणा आजपर्यंत तू माझी आज्ञा कधी उल्लंघन केली नाही, आता तेच सांगतो तुला. दरवाजामध्ये द्वारपाळाचं काम आजचे दिवस कर, दरवाजामध्ये थांब आणि माझा आणि या असणाऱ्या मुलीचा संवाद जोपर्यंत चालतोय तोपर्यंत कोणालाही आतमध्ये एंट्री देऊ नको. तरी न येऊ द्यावे कोणी आपण सावध बैसोनी जवापर्यंत हा मुली माझ्याशी संवाद करीत असे. आणि रामचंद्र सांगतात लक्ष्मणा तुम्ही दरवाजामध्ये स्वतः थांबा
आणि जोपर्यंत माझा आणि या ऋषीचा मुनीचा जोपर्यंत संवाद चालतोय तोपर्यंत बाहेरनं कोणालाही आतमध्ये सोडायचं नाही. रामचंद्र मुनीची आज्ञा संवाद कथा एकांती बैसोनी करू वार्तान तोपर्यंत सुमित्रा सुतान कोणा भीतरी येऊन येदी. आणि रामचंद्र सांगतायत लक्ष्मणा या मुनीच्या मनामध्ये असं आहे की एकांतामध्ये फक्त रामचंद्राबरोबर म्हणजे माझ्या बरोबर बोलायचंय, ह्यांना काहीतरी गुह्य सांगायचंय आणि हे गुह्य तिसऱ्यानं कुणीही ऐकता कामा नये. म्हणून लक्ष्मणा तुला सांगायला लागलोय आमचा जोपर्यंत संवाद होतोय बोलणं होतंय तोपर्यंत तिसऱ्याला आतमध्ये येऊन देऊ नको. द्वारी बैसोनी लक्ष्मण मुनी आणि श्री रघुनंदन कधी झाले पूर्वकथन सावधाने करोनिया. आणि लक्ष्मणाला दरवाजामध्ये बसवलं रामचंद्रांनी, सांगितलं कोणालाही आतमध्ये सोडायचं नाही. एकांताच्या ठिकाणी तू मुनी आणि रामचंद्र गेले आणि गेल्यानंतर ना जे काही पूर्वकथन नियोजित होता ते गुह्य एकमेकाला बोलतात. सौमित्र बैसोनी महाद्वारी श्रीराम आणि मुनी भीतरी विचार करीत झाले देवसरी शैलाद्री गुरुसी जैसा. आणि अशा प्रकारे तो असणारा दूत आणि रामचंद्र एकांतामध्ये बसलेले आहेत आणि संवाद करतायत. जसं इंद्र आणि बृहस्पती एकमेकाबरोबर संवाद करावे त्या पद्धतीने हे असणारा दूत आणि रामचंद्र एकमेकांना बोलतात. काळ पुरुष म्हणे राम राज चुडा म्हणे मी आलो ज्या कार्याला गुणी ते सत्य जाण आपले म्हणे विचारोनी विवेके. आणि तो प्रत्यक्ष काळ होता जो असणाऱ्या तापस्याचं वेश घेऊन आलेला होता, तो प्रत्यक्ष काळ होता. आणि त्या काळाने सांगितलं रामचंद्रा विवेक रूपाने विचार करा, मी कोण आहे तुम्हाला माहिती आहे, कशासाठी आलो हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे, असा तो काळ बोलू लागला. लोके पिता चतुरानं मज पाठविले तेथे जाण तुझं वासी तव वचन निवेदिन राजेंद्र. आणि ऐका रामचंद्र त्रैलोक्याचा वडील असणारा ब्रह्मदेव आहे, मला त्या ब्रह्मदेवानेच पाठवलेला आहे आणि ब्रह्मदेवाचा निरोप तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी काळ इथं आलेलो आहे, असं तो काळ बोलू लागला. मी तुझा पुत्र महाराजा जाण सत्य माझा पराक्रम अद्भुत सावध चित्ती अवधारी. आणि त्यावेळेस काळ सांगू लागला रामा पूर्वी मी तुमचाच सुपुत्र होतो, कारण काळ सुद्धा ज्याची आज्ञा वंदन करताय असं तुम्ही समर्थ आहात आणि तुमचा सुपुत्र असताना सुद्धा तुमच्या आज्ञेचं वंदन केलेलं आहे आणि माझा पराक्रम अत्यद्भुत आहे तुम्हाला माहिती आहे, असं काळ बोलू लागला. काळाईसे माझ्या विधान तू काळात माझा सनातन काळानुसार जे प्राणी जनतयाचा संहार करता मी असे. आणि त्यावेळी सांगितलं भगवंता माझं नाव काळ आहे, सगळ्या जगाचा संहार करण्याचं डिपार्टमेंट आपल्याकडे आहे, तुम्ही फक्त आज्ञा करायची आणि त्याला उचलायचं काम माझं आहे. तुम्ही फक्त सांगायचं तुमची आज्ञा वंदन करणं आणि सगळ्या जगाला स्वाधीन करणं, सगळ्या जगावरती नियंत्रण ठेवणं हे माझं काम आहे. काळ बोलू लागला. मी सूर्याचा निज कुमार तू सूर्यवंशी चंद्र पवर आणि सकळ सृष्टीचा ईश्वर सर्जन पालन संहार तू करताय. आणि मी सूर्याचा मुलगा आहे, सूर्यपुत्र यम आहे, सूर्याचा सुपुत्र आहे आणि तुम्ही सूर्यवंशाचे राजे आहात, त्याच्यामुळे माझेही राजे तुम्हीच आहात. सूर्यवंशाचे राजे तुम्ही आणि मी सूर्याचा मुलगा आहे, मला यम म्हणतात, मी काळ आहे आणि या असणाऱ्या इथं कशासाठी आलोय सांगतो ऐका. पिता महाजो विधाता तुझं पूजितो श्री रघुनाथा आणि देव गुरुजी समर्थ ध्येय तू मनोनिया. आणि भगवंता त्रैलोक्याचा पिता असणारा ब्रह्मदेव ज्याला पितामह म्हटलं जातं तो ब्रह्मदेव तुमची पूजा करतो, तुमचे रोजच्या स्मरण करतो आणि सगळं जगतही तुमचं स्मरण करताय भजन करताय, असे तुम्ही श्रेष्ठ आदिदेव आहात. काळ बोलू लागला. ब्रह्माविकांचा जो ईश्वर तू श्रीरामा परमा पुरुष तुझे माईचा विलास आनंद ब्रह्मांड घडी मोडी. अहो भगवंता ब्रह्मदेव विष्णू आणि शंकर यांचे आदिदेव तुम्ही आहात, तुझी असत्य संकल्पी आत जगा उत्पत्ती स्थिती अंत आणि असे असणारे तुम्ही आहात, समर्थ आहात, सगळे देव तुमचं त्रैलोक्य वंदन करतात असं या ठिकाणी सांगतात. जैसा उर्णाचा सूक्ष्म तंतु तया किरडे स्वैच्छे भूतान खेळ सरलिया ग्रासित तंतु ते पैजैसा. तैसा तुझे मायेची अपूर्वता ब्रह्मांडादी रचिभूता
संहार काळी समर्था तुझ माझी समावे जग. आणि अशा प्रकारे असणारे भगवंत तुम्ही आहात. या ब्रह्मांडाची राहटी मज पासून झाली किरीटी, शेवटी पाहुणी शेवटी मज माझी सर्व मिळे. हे असणारी ब्रह्मांडाची सुरुवात तुमच्यापासून आहे आणि शेवटी ब्रह्मांड लय पावल्यानंतर तुमच्या पाशीच येणार आहे. असे सृष्टीचे अनादि कार्यकर्ते तुम्ही आहात असं काळ बोलू लागला. जय सरविजी मुतद्वारे वार्षिकी परवर्षिनीरा ग्रीष्मी शोषी किरणे थोर पसरून या पृथ्वीवरी. आणि पावसाळ्यामध्ये पाऊस पडतो, अफाट आकाशामधून पाऊस पडतो, पण पावसाचं पाणी ऊन पडल्यानंतर ना ते पाणी जमिनीमध्ये जिरकून जातं आणि त्याची वाफून पुन्हा ते आकाशामध्ये पाऊस रूपानं पडतं. तशा पद्धतीने सर्व सृष्टीचे मालक तुम्ही आहात असं तो काळ बोलू लागला. सानंत ब्रह्मांडित ईश्वर लिलेने धरला राम अवतार फेडून या पृथ्वीचा भार रावणाधिक वधोनी. आणि तुम्ही संपूर्ण ब्रह्मांडाचे ईश्वर आहेत. आईसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी हे असणारे ब्रह्मांडाचे मालक आहात. मनुष्याच्या अवताराचा मनुष्याचा जन्म घेतला आणि राम अवतार घेऊन सगळं कार्य तुम्ही परिपूर्ण केलं. रावणाधिक राक्षसांना मारलं, जगताचा उद्धार केला असं काळ बोलू लागला. यापूर्वी मधुकैटभासुर शुंभ निशुंभ पल्लासुर लावणासुरादी थोर थोर मारुणी सुर चुकी केले. आणि या राम अवताराच्या आधी सुद्धा मधुकैटभ नावाचे राक्षस होते, शुंभ निशुंभ होते, लवणासुर याच्या पाठीमागही होता. अशा अनेक थोर थोर राक्षसांना मारून ह्या पृथ्वीचं वजन तुम्ही त्या ठिकाणी हलकं केलं असं काळ बोलू लागला. 1100 वर्षापर्यंत राज्य केले सावध चित्त, आता समय वाट पाहताय स्वप्नी देव स्वर्गी देव असती जे. आणि तो असणारा काळ रामचंद्राला बोलू लागला असं ब्रह्मदेवाने सांगितलंय. 11,000 वर्ष तुम्ही अयोध्येचं राज्य केलेलं आहे. आता स्वर्गामध्ये जे देवलोक आहेत त्यांना तुमच्याशिवाय कर्मना गेलंय, म्हणून आता चला 11,000 वर्ष झालं तुम्ही राज्य केलंय, आता स्वर्गामध्ये देवलोक तुमची वाट बघत आहेत असं काळ बोलू लागला. आपला अखंड भावार्थ रामायण 16 आणि या रामायणाची सांगता उद्या रविवार दिनांक 18/5/2025 या दिवशी उद्याच्याला रामायणाची सांगता आहे. आणि त्या निमित्त गोपीनाथ जाधवर वालवड यांनी असणाऱ्या महाप्रसादासाठी 100 रुपये असणारी वर्गणी या सत्कर्मासाठी दिलेली आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. श्री गणेशाय नमः. श्री प्रभू रामचंद्राय नमः. तुमच्या दर्शनाची उत्कंठा थोर लागली निळकंठा, चतुर्मुख जो श्रेष्ठा तोही वाट पाहतसे. आणि तो असणारा काळ रामचंद्राला बोलू लागला, रामा तुमच्या दर्शनाची आस ब्रह्मदेवाला लागलेली आहे, म्हणून आता भास करा. झालंय अयोध्येचं राज्य केलंय, सगळं तुमचं कार्य पृथ्वी तलावरच उरकलंय. आता चला लवकरात लवकर वैकुंठाला चला, सगळे देव तुमची वाट पाहतात असं काळ बोलू लागला. इंद्रादी देव सुरगणा सिद्ध गंधर्व विद्याधर चारणा, समस्त सुरा मिळवणा विवंचना करीती भेटीची. आणि भगवंत तुमची असणारी भेट घेण्यासाठी इंद्राधिक देवगण आहेत. गण गंधर्व सिद्ध साधक विद्याधर सगळेजण तुमची वाट बघत आहेत. भगवान परमात्मा पृथ्वी तलावरती आहे आणि तो जोपर्यंत वैकुंठाला येत नाही तोपर्यंत देवांना सुख लागणार नाही असं काळ बोलू लागला. जरी राजाची इच्छा असेल म्हणी तरी सुखे राहावे कोदंड पाणी, स्वर्गीचे देव तुझं वाचवणी शोभत नाही तर महाराजा. आणि काळाला सांगितलं, रामा कसाय म्हणले शेवटी तुमचे मालक तुम्हीच आहे, तुम्हाला जगतामध्ये अडवणार कोणीच नाहीये. जर तुम्हाला राज्य करायचं असेल तर बिनधास्त राहा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा रामा, तुमच्याशिवाय स्वर्गातल्या देवांना किंमत नाही, तुमच्याशिवाय स्वर्गातल्या देवांना आनंद नाही. त्याच्यामुळं तुम्ही आनंदाने राहा, पण तुमच्याशिवाय कोणालाही आनंद वाटणार नाही असं सांगतात. हा काळपर्यंत राजेश्वर आहे पती पाळीता पाळीती वसुंधरा, आता स्वर्गीय येऊनी किंकरा निजदासा ते तारावे. काळ सांगू लागला, रामा झाले 11,000 वर्ष झालं तुम्ही अयोध्येचं राजगादी सांभाळलेली आहे. एवढ्या वेळापर्यंत तुम्ही आनंदानं
हे असणाऱ्या अयोध्येचं राज्य केले. आता तुम्ही स्वर्गाला चला आणि स्वर्गाला येऊन जे काही तुमचे देव किंकर आहे, दास आहे, त्या दासांचा उद्धार करा असं काळ बोलू लागला. सुरवरांच्या कार्य लागून तुझे ते झाले आगमन, असे बोलवणे चतुरांना विवंचना करीत असे. आणि त्यावेळेस काळ सांगू लागला, रामा तुम्ही कशासाठी आला? देव लोकांच्या कार्यासाठी आलेला होता. देवांचं काम करण्यासाठी तुम्ही पृथ्वी तलावरती अवतरित झालेला होता. ते सगळं झालेलं आहे काम. आता तुम्ही चला आणि वैकुंठाला येऊन राहा. तुमच्याशिवाय स्वर्गातले देव सुद्धा शोभत नाही असं काळाचं बोलणं ऐकलं. भगवान श्रीरामचंद्रांनी स्मित हास्य केला आणि काय बोलतात, ऐसे काळमुखीचे उत्तर परिसोनिया श्री रघुवीर, हास्य करुणिया स्थिर दूतासी बोलत झाला. आणि यमाचं असणारं बोलणं, काळाचं बोलणं रामचंद्राने ऐकलं. ऐकल्यानंतर स्मित हास्य केला आणि भगवान परमात्मा काळाला प्रत्युत्तर देत आहेत. काळाला बोलतात, काय बोलतात ऐका. श्रीराम म्हणे गारवी सुद्धा पराक्रमी गुणवंता, तुवा जाऊनिया विधाता परमे परी बोधावा. आणि रामचंद्र सांगतायत तुम्हाला कोणी पाठवलंय? ब्रह्मदेवाने पाठवलंय. आता मी बी येतो, लय कंटाळा झालाय, अनेक दिवस झाले हे पट्ट घालून आम्ही बी आता येतो म्हणले, फास्ट झालं. पण कसं आहे, ब्रह्मदेवाला एक निरोप सांगा. त्या ब्रह्मदेवाला तुम्ही बोध करा, तुम्ही सांगा असं रामचंद्र बोलतात. त्वरित जावे ब्रह्मलोकासी, ऐसे वसे माझे मानसी, किंचित कार्य कर्तव्यासी करणे आहे मज लागी. आणि कसं आहे म्हणले, जायचंच आहे आम्हाला बी, आम्हाला सुद्धा यायचंच आहे, पण थोडस राहिलंय. 2 अध्याय राहिलेत अजून. 2 अध्याय झाल्याशिवाय हालता येत नाही. 2 अध्याय झाले की प्रसाद घेतलं की निघालो. येतोय, फक्त थोडस काम राहिलेलं आहे, किंचित. तेवढं किंचित काम माझं पूर्ण करून मी स्वर्गाला देवांच्या भेटीसाठी येणार आहे. तोपर्यंत तुम्ही ब्रह्मदेवाकडे जावा आणि ब्रह्मदेवाला सांगा रामचंद्र येणार आहे, पण त्यांचं थोडस कार्यभाग पृथ्वी तलावरती शिल्लक राहील आहे असं रामचंद्र बोलतात. ते कार्य संपवणे जाणा अवश्य स्वर्गासी येईन, मी देवांचा आज्ञाधारक पूर्ण चित्तासारिका वर्ते. आणि त्यावेळेस त्या असणाऱ्या रामचंद्राने सांगितलं, ऐका तुम्ही जावा, ब्रह्मदेवाला बोध करा, मी सुद्धा स्वर्गाला येणार आहे. मलाही रामाच्या असणाऱ्या स्वर्गातल्या देवांशिवाय मलाही त्या ठिकाणी करमत नाही. पण कसं आहे, मी तुमच्या चित्तासारखं वर्तन करतोय. तुमच्या चित्तामध्ये, तुमच्या मनामध्ये जे आहे तसं मला वागावं लागतंय असं रामचंद्र बोलतात. तवयेकडे दुर्वासमुनी महाद्वाराजवळ येऊनी, जेथे लक्ष्मण होता त्या प्रतिवचनी बोलत झाला ते समयी. आणि इकडं कथेचं अनुसंधान तिकडं आतमध्ये अंतपुरामध्ये काळाचा आणि रामचंद्राचा संवाद चालू आहे. आणि तेवढ्या वेळामध्ये दरवाजामध्ये लक्ष्मणजी होते आणि तेवढ्या वेळामध्ये दुर्वास ऋषी, अतिशय रागीट स्वभावाचे संत महात्मा तो असणारा दुर्वास लक्ष्मणापाशी दरवाजामध्ये आला आणि लक्ष्मणाला काय बोलतो, श्रीराम दर्शना लागून सौमित्रा मी आलो जाना, वेगी जाणी वाजावना रघुनंदना जे स्थानी. आणि दुर्वासांनी सांगितलं, लक्ष्मणा मी रामाच्या दर्शनाला आलेलो आहे आणि मला आत्ताच्या आता रामाचं दर्शन घ्यायचंय. रामाच्या भेटीसाठी आलेलो आहे, रामाचं दर्शन घेऊन मी जाणार आहे. तर तू आत्ताच्या आता रामचंद्रापाशी जा आणि दरवाजामध्ये दुर्वास ऋषी आलेले आहेत असा निरोप रामांना सांगा. दुर्वासाचे बोलिल्यावरी लक्ष्मण म्हणे, स्वामी क्षणभरी स्थिर व्हावे रावणारी भेटी येईल तुमची. आणि दुर्वासांनी सांगितलं, आत्ताच्या आता जवान रामाला सांगा. लक्ष्मणजीने सांगितलं, महाराज थोडस थांबा की, एवढी गडबड आल्या थोडस थांबा, बसा. तुम्हाला रामाच्या भेटीला जायची गरज नाही, राम तुमच्या भेटीला येतात. फक्त 2 मिनिटं उगाच स्थिर राहा असं लक्ष्मणजी सांगतात. अवसर नाही श्री रघुवीरा एकांती करीती विचारा, तुम्ही बैसवणे क्षण कधी धरा कृपा करा मजवरी. आणि लक्ष्मणजी सांगतायत, आता रामाला वेळ नाही. तुम्हाला दर्शन घ्यायचंय, रामाला भेटायचं म्हणताय, पण आता राम काहीतरी महत्वाच्या कामासाठी गुंतलेली आहे. त्यामुळे आता रामचंद्रापाशी वेळ नाही तुम्हाला भेटण्यासाठी. तुम्ही थोडा वेळ 2 मिनिटं इथं शांत बसा, स्थिर राहा, नंतर रामचंद्र तुमच्या भेटीला येतील लक्ष्मणजी सांगतात. एकांती श्रीराम आणि ऋषी संवाद करीती परस्परेशी,
ते माझा दादा कोपरावासी क्षण माझी येईल. आणि लक्ष्मणजी सांगतायत एक महात्मा आलेला आहे, ऋषी आलेला आहे आणि ती ऋषी आणि रामचंद्र एक संवाद करतायत, आपापसामध्ये चर्चा करतायत, बोलतायत. आणि तिथं जर मी गेलो तर रामचंद्र माझ्यावरती रागवणार आहे, मला तिथं जाता येणार नाही, त्यामुळे तुम्ही थोडस थांबा. लक्ष्मणजी सांगतात तुम्ही नावे का स्वस्त चित्त की जय उपरी भेटी जय जय रघुराजे ऐसे कोणी यात्री तनुजा लक्ष्मणासी क्रोधेवदे. लक्ष्मणजीने सांगितलं तुम्ही एक क्षणभर, नावेक म्हणजे किती, एक क्षणभर तुम्ही स्थिर राहा, रामचंद्र स्वतः तुमच्या भेटीला येतील. असं लक्ष्मणाचं बोलणं ऐकल्याबरोबर भयंकर राग दुर्वास मुनीला आला, कारण दुर्वास मुनीला थांबा म्हणणं ही जमतच नाही, अडवणारा कुणीच नव्हतं त्रैलोक्यामध्ये. आणि आपण रामाच्या भेटीला चाललोय, मग या आपल्याला का अडवायला लागलाय, का जाऊ देत नाही, याचा राग दुर्वास ऋषींना आला. लक्ष्मणाचे वचन परिसोनी उद्विग्न झाला दुर्वास मुनी, क्रोधे थरथरा कापे मेदिनी भरते आले तमाचे. आणि त्यावेळेस एवढा राग आला दुर्वास ऋषींना, थरथर थरथर अंग कापू लागलं, डोळे लाल भडक झाले, अग्नीसारखं तेज दुर्वासांचं दिसू लागलेलं आहे. होठ त्या ठिकाणी होठाला होठ चावू लागले, दात जीभ त्या ठिकाणी रगडू लागले. भयंकर राग दुर्वास महाराजांचा लक्ष्मणाच्या बोलण्यानं आला. नेत्र करवणी अरंग हाते हात असे घासित दंते वाचित गात्रे कापत सक्रोध. भयंकर राग आलेला आहे, डोळे लाल भडक झालेले, आपले दोन्ही हात त्या ठिकाणी हातावर चुरू लागलेले, आपल्या असणाऱ्या दातामध्ये आपले होठ चावू लागलेले आहेत. भयंकर राग महाराजांना आलेला आहे. ऐके सुमित्रा नंदना हेच क्षणी भेटवी श्री रघुनंदना, नाही चरी अयोध्या भुवना क्षण माझी जाईन. आणि दुर्वास ऋषीने सांगितलं लक्ष्मणा मला बाकीचं काही माहित नाही, मला थांबायला जमत नाही. हे बघ म्हणले मला आताच्या आता रामाला भेटायचंय, आणि जर मला रामाकडे जाऊ दिलं नाही तर याच क्षणाला याच वेळेला तुमची सगळी अयोध्या जाळून टाकील, असं दुर्वास ऋषी बोलतात. तदनंतर श्री रघुनाथ जाईना तुझ सहित समवेत. तदनंतर श्री रघुनाथ जाईना तुझ सहित समवेत, आणि काही शत्रुघ्न भरत हेही दाहिना निमिषार्धे. आणि दुर्वास ऋषीनं एवढा राग आला, एवढा राग येण्याचं काहीच कारण नव्हतं महाराज. लक्ष्मण काय वाकडं बोलला का, जाऊ देणार नाही म्हणला का, जाण्यासाठी काही पैसे लागतात म्हणला का, काय लक्ष्मण म्हणजे काहीच बोललेली नव्हते. पण दुर्वास ऋषीने सांगितलं हे बघ मला जर जाऊ दिलं नाही तर तुला बी जाळतो, रामाला बी जाळतो, अयोध्या बी जाळतो आणि सगळ्याला जळून टाकतो, असं दुर्वास ऋषी बोलतात. करीना ब्रह्मांडाची होळी सूर्यवंशा मेळविन धुळी, पुत्र पौत्रा सहित एकाळी भस्म करीना श्रीरामा. दुर्वासाने सांगितलं मला जर जाऊ दिलं नाही, मला जर अडवलं तर सगळ्याला जाळून टाकतो. वाचक सूचक सांगणारे ऐकणारे सगळे करीना ब्रह्मांडाची होळी. आपण काय ब्रह्मांडाचं बाहेर आहेत काय, सगळ्या ब्रह्मांडाला जाळून टाकतो, ब्रह्मांडामध्ये कोणी जिवंतच ठेवत नाही, असं दुर्वास ऋषी सांगतात. ऐसे दुर्वासा वडिलावरी लक्ष्मण दीर्घ चिंता करी, मने मरणा दोरी परी मज लागी ओढवले. आता दुर्वास ऋषींचं बोलणं ऐकलं ही ब्रह्मांडच जाळून टाकतो, संपूर्ण ब्रह्मांडाचा असणारा ब्रह्मांडात कोणीच जिवंत ठेवत नाही. लक्ष्मण म्हणले महाराज लईच तापलेले आहेत, आपण थोडासा विचार करावा, आपल्याला मरण तर आलेलंच आहे, आतमध्ये गेलो तरी रामाच्या आज्ञेचं उल्लंघन होत आहे आणि रामचंद्र देहदंडाची शिक्षा देणार, आणि इथं आपण जर थांबलो तर अख्ख्या ब्रह्मांडाचा नाश होईल. मग आपल्या एकासाठी सगळ्या जीवसृष्टीला मारणं हे आपल्याला योग्य नाहीये. दोन्हीकडून मरण आलं. लक्ष्मणजी बोलतात एकीकडे अग्नी महाप्रलय उभा एकीकडे शार्दूळ, तैसे माझा झाले केवळ ऋषी कोपे उभासे. आणि विचार केला लक्ष्मणानं, इकडं आड तिकडं विहीर अशी आपली अवस्था झाली, इकडं वाघ आहे तिकडं सिंह आहे, कुणीकडे जायचं. दुर्वास ऋषी सुद्धा रागीट आहेत, रामचंद्र तर त्याच्यापेक्षा रागीट आहेत. काय करायचं, दोघांकडे आपल्याला संकट आलेलं आहे, थांबलो तरी बी संकट आहे, मरण आहे, गेलो तरीही मरण आहे, काय करावं. लक्ष्मणजी बोलतात श्रीरामानं जाणविता माता
ऋषी करीला भस्मीभूत सूर्यवंश होईल शांत ऐसा अनर्थ ओढवला. आणि लक्ष्मणाने विचार केला, आता जर आपण रामाकडे गेलो नाही आणि रामाला ह्या ऋषीच्या आगमनाची वार्ता सांगितली नाही तर ही बाबा भयंकर रागीट आहे, बोलल तसं करतो. बघा, ज्यांना राग येतो ते ऋषी मुनीला लवकर राग येतो आणि संताला राग येत नाही. म्हणून ऋषी होण्यापेक्षा संत व्हा. संत शांत स्वभावाचे आणि ऋषीला राग आल्याशिवाय राहत नाही. शापादपी शरादपी हे असणाऱ्या ऋषीकडे तेवढं ते ठरलेलंच असतं. त्याच्यामुळे लक्ष्मणाने विचार केला, रामाला सांगावं लागेल आणि रामाला जर सांगितलं नाही तर संपूर्ण ब्रह्मांड जाळण्याची ताकद त्या दुर्वासांकडे आहे असं लक्ष्मणजी विचार करतात. गेली या श्रीरामाजवळी क्रोध श्रीरामा करील होळी तर मी एकलाची मैतडी त्या गोळी स्वर्गा जाईन. आणि त्यावेळेस विचार केला, रामाच्या जवळ जर गेलो, रामचंद्रापाशी जर गेलो तर रामचंद्र सुद्धा मला त्या ठिकाणी मारून टाकतील, होळी करतील. कारण रामाची आज्ञा आहे कोणालाही आतमध्ये सोडायचं नाही मी सांगितल्याशिवाय. आणि इथं थांबले तर दुर्वास त्या ठिकाणी जाळून टाकील. मग रामचंद्राकडे जातो, त्याच्यानंतर ना रामचंद्र काय आम्हाला दंड देतील ते देतील आणि देहाचा इथंच देह संपूर्ण मी स्वर्गाला निघून जातो. लक्ष्मणजी बोलतात, चुकले सर्वांचे महाविघ्न मी एकाकी पावेन मरण ऐसा निश्चय करुणी नंदना सुमित्रेचा निघाला. लक्ष्मणाने विचार केला, सगळ्यांचं मरण चुकेल, मी एकटा मरू द्या. काय आपलं आपण एकटं मेलो तर चालते पण असंख्य जीव जगतील वाचतील म्हणून मी एकटा मेलो तरी मला मरण आलं तरी चालतेल असा विचार लक्ष्मणाने केला. आणि सुमित्रेचा नंदन असणारा लक्ष्मणजी निघालेला आहे. आणि लक्ष्मणजी बी आता जाणार आहेत. काल सीतामाता बी गेल्या, उद्या रामचंद्र सुद्धा जाणार आहेत. आणि रामायणाची अखंड भावार्थ रामायणाची सांगता उद्याच्याला होणार आहे. त्याच्यासाठी त्या असणाऱ्या सांगतेसाठी महाप्रसाद आहे आणि त्या महाप्रसादासाठी आपले असणारे रोजचे नित्यक्रम असणारे सूचक आदरणीय श्री ह व प रामायणाचार्य आणि उत्कृष्ट वाणी मधुर रामायण सांगणारे पांडुरंग महाराज गात यांनी या असणाऱ्या रामायणाच्या सांगतेच्या महाप्रसादासाठी 501 रुपये वर्गणी दिलेली आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. येऊनिया श्रीरामा जवळी प्राणीपात करुणी बुद्धांजळी जोडोरी करते काळी श्रीरामाची विनवैते लगेच असणाऱ्या दुर्वासरूची असो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपा आशीर्वादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू असतो का. बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संत यांना साष्टांगपणे करून कथेला सुरुवात. कथेचं अनुसंधान दुर्वासरूची आज्ञाशील सावंदे असणाऱ्या लक्ष्मणजीने मानली. लगेच ज्या महालामध्ये प्रभू रामचंद्र बसलेले त्या प्रभू रामचंद्राच्या जवळ गेले. साष्टांग दंडवत प्रभू रामचंद्राला घातला आणि त्यावेळेस हात जोडून लक्ष्मणजी प्रभू रामचंद्राला काही विनवणी करू लागले. ऐका लक्ष्मण जे भूपाळाद्वारी दुर्वास प्रतिष्ठित या काळा तुमचे भेटी लागी दया येऊन उभा लगेच असणारा हात जोडून लक्ष्मणजी म्हणाले, ओ राजन प्रभू रामचंद्र तुमच्या भेटीसाठी म्हणले आपल्या असणाऱ्या दरवाजाजवळ असणारे दुर्वास ऋषी उभारलेले आहेत, वाट बघत आहेत, त्यांना भेटावं तुम्ही. त्रिपुत्र दुर्वास मुनी तिष्ठित दर्शना लागुनी मग पाटीले त्वरे करुनी तुम्हा श्रुत करावया. आत्रीचा मुलगा असणारे दुर्वास सगळ्यात डेंजर ऋषी मध्ये कोण असेल तर दुर्वास. भगवंताला बारशीला यावं लागलं ह्या दुर्वास ऋषीमुळेच. लय डेंजर दुर्वास. दुर्वास म्हणलं की थरथर लट 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 कापतात कुणी पण असू दे. असलं कडक आणि रागीट असणार दुर्वास म्हणजे साक्षात महादेवजीचा अवतार आहेत ती. लय डेंजर. कुणी बी दुर्वास म्हणले लट 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 कापायचे. देव घाबरले प्रभू रामचंद्र राखील कुठे ब्रह्मांडाचे नाही. लक्ष्मणजी गेले आणि सांगू लागले प्रभू रामचंद्र आपल्या दरवाजात असणारे दुर्वास ऋषी तुमची वाट बघत उभा राहिलेले आहेत, लवकरात लवकर त्यांना भेटा. लक्ष्मणाईचे बोलल्यानंतर काळाशी विसर्जुनी रघुवीरे अर्धे पात्र घेऊन करे द्वाराजवळी पयाला. लक्ष्मणजीचं बोलणं प्रभू रामचंद्राने ऐकलं आणि काळाबरोबर बोलणं चाललेलं होतं ते बोलणं संपवलं. लगेच दुर्वास ऋषीची पूजा करण्यासाठी जे असणारं पूजेचं साहित्य ताटामध्ये घेतलं प्रभू रामचंद्र दुर्वास ऋषीच्या भेटीला येऊ लागले. ऋषीच श्रीराम झालाई भेटी आनंद समये सृष्टी
होती मग पूजा करून जग जेठी ऋषी भवनाची आणि रे ऋषी आणि प्रभू रामचंद्राची भेट झाली. प्रभू रामचंद्राला अतिशय आनंद झाला. आनंदाच्या भरात ऋषीची पूजा केली. आपल्या महालामध्ये प्रभू रामचंद्राने दुर्वास ऋषीला आणलं. देवनियावर आसन श्रीराम करिता झाला विनवण म्हणे स्वामी कृपा करुण कोणी करुणे आले ते. लगेच प्रभू रामचंद्राने उंच आसनावर दुर्वास ऋषीला बसवला आणि बसून हात जोडले विनवणी करू लागले. महाराज बरं झालं तुम्ही आला म्हणले असणार, पण कुणीकडून येणं केलं, कस का आज रस्ता चुकला म्हणले. आला म्हणले सहज बारशीला आला रामायण ऐकावं मग गावाकडे जावं असा विचार म्हणले. मग उद्या सकाळच्या गाडीने का जाणं होईना म्हणले. म्हणून म्हणले प्रभू रामचंद्र असणार कुठून आला कसा आला विचारू लागले दुर्वास ऋषीला. काय अपूर्व वाटले चिता म्हणून आली ती ऋषी समर्था ते आज्ञापिजे मद रघुनाथा कृपा करुणी मुनी राजा. प्रभू रामचंद्राने हात जोडले. ऋषीवराला हात जोडून म्हणू लागले काही इच्छा धरून आला तुम्ही आमच्याकडे आज, काय मनात इच्छा आहे तुमच्या म्हणले असणार सांगावं लवकरात लवकर मला आज्ञा द्या तुमची इच्छा पूर्ण करतो मी तुमचा सेवक आहे असं प्रभू रामचंद्र दुर्वास ऋषीला म्हणतात. दाशरथीचे आईचे उत्तर अमृताहून अधिक मधुर ऐकोनी दुर्वास ऋषीश्वर संतोष त्वर पावला. दशरथाचे मुलगा असणारे प्रभू रामचंद्र दुर्वास ऋषीला म्हणले कस काय बरं चालला व्यवस्थित आला चांगला आला बरं झालं या बसा बरं आश्चर्य वाटायला लागलं तुम्ही आमच्या घराकडे आला काय कारण म्हणले. असं गोड प्रभू रामचंद्राने विचारल्याबरोबर अंतःकरणाच्या ठिकाणी दुर्वास ऋषीचा आनंद वाटला. आनंदाने दुर्वास ऋषी प्रभू रामचंद्राला काय म्हणतात ऐका. म्हणे श्री रघुनंदना धान्य रविवंश कुळ भूषणा मी या मागो आलो भोजना क्षुधातुर होवोनी. मग म्हणले असणाऱ्या दुर्वास ऋषी म्हणू लागले प्रभू रामचंद्र यायचं कारण काहीच नाही म्हणले तुमच्याकडे म्हणले असणार फार मोठे धनवान असणार धन्य तुम्ही सूर्यवंशाचे असणारे राजन प्रभू रामचंद्र आहोत. पण चालू होतो जाता जाता अयोध्या नगरातून चालू होतो तीर्थयात्रा करत होतो आणि तुमच्या गावात आलं की भूक लागली. जेवायला दिलं प्रभू रामचंद्र तर लय घोर होईल. प्रभू रामचंद्र म्हणले धीर धरा उद्या 1 वाजता या आणि पोट भरून जीवून प्रभू रामचंद्राचा प्रसाद म्हणून खाऊन जावा असं दुर्वास ऋषीला म्हणणार. पण दुर्वास ऋषी शोध बाधित माझा भारी आईचे झालं तुंद्र पे केसरी तव श्रीराम म्हणे स्नान जळ करी सारुनी भोजन करावे. अहो प्रभू रामचंद्र तुम्ही 1 वाजता सांगत्यात 1 वाजता म्हणल्यावर पोटात आताच कावळं वरडायला लागल्यात खावा खडी साखर. आताच म्हणजे पोटात कावळं वरडायला लागल्यात आता जेवण पाहिजे. उद्याच 1 वाजता कुणी बघितलंय 4 वाजेपर्यंत कुणी बघितलंय आताच पाहिजे म्हणजे भुकेने जीव माझा व्याकुळ झालाय. प्रभू रामचंद्र बरं म्हणले तुम्हाला आता जेवायला पाहिजे का जावा स्नान करा आंघोळ करून या जेवणाची तयारी करतो. मध्यान समयो माग स्नान करुणी महाबाहो संध्या करून वैश्वदेव देव पूजा संपले. मग असणारा दुपारची वेळ झालेली होती. लगेच दुर्वास ऋषीने असणारा स्नान केलं. स्नान केल्यानंतर संध्या ही वर केली आणि जी काय असणाऱ्या त्या देवत्याचं ते अर्चन पूजा ध्यान करत होते ते देवाचं पूजा अर्चन दुर्वास ऋषीने केलं आणि पुढं की दुर्वास पैसवनी भोजन सारले चौघाजणी तांबूल देऊनी नाना भरणी ऋषीश्वर पूजिला. दुर्वास ऋषी जेवणाच्या पंक्तीला बसलेला पंक्तीला बसून सर्वच्या सर्व असणाऱ्या 4 भावासहित प्रभू रामचंद्र जेवले. परत असणारा पानाचा विडा असतो पान सुपारी मग पानाचा विडा सर्वांना दिला आणि दिल्यानंतर पुढे काय झालं ऐका. ऋषीश्वराचे झाले भोजन वस्त्रे अलंकार भूषण समर्पणी श्री रघुनंदने सुखासनी बैसला. जेवण झालं पानाचा विडा झाला मग ऋषीवर्याची प्रभू रामचंद्राने पूजा केली. पूजा केल्यानंतर म्हणले असणारा दिव्य अशी वस्त्र दान ऋषीला प्रभू रामचंद्राने केली आणि आनंदाने प्रभू रामचंद्र सिंहासनावर बसलेले राज्यकारभार चालू झाला. अवतार समाप्तीचे कथन चरित्र आठवणी श्री रघुनाथ मुनी आज्ञापुरी त्वरित चिंता तुर पै झाला. आणि आता आपला अवतार कार्य संपलेला आहे वेळ आलेली आहे जाण्याची वेळ आलेली आहे असं प्रभू रामचंद्राला आठवलं
का तर मग असे त्या काळाचं त्यांचं बी बोलणं चाललं होतं आणि तेवढ्यात मुनी बी आलं शेवटचं भेटायला. मुनी बी आता काय सांगतात आणि काय नाही अंतर्यामी दृष्टीनं कळलं असेल प्रभू रामचंद्राला आपला अवतार कार्य संपला. आता इतक्या 11,000 वर्ष अयोध्येचं राज्य केलं, सगळे असणारे जवळची माणसं, सगळे असणारे लोक, आणि ह्यांना आपण सोडून जायचंय. प्रभू रामचंद्राचा चेहरा काळवंडला गेला, चिंतातूर प्रभू रामचंद्र झाले. हीन दीन गेली कळा हृदय बंधू योग आगळा काही न स्मरत या वेळा ते संतप्त मानस चेहरा पडला गेला. चित्ताच्या ठिकाणी चिंतन सोडलं आणि चिंता लागली. माझा आता काळक्रम संपला. माझ्या भरतीचं कसं होईल, माझ्या लक्ष्मणजीचं कसं होईल, माझ्या शत्रुघ्नाचं कसं होईल, माझ्या मुलांचं बाळांचं कसं होईल, याची काळजी प्रभू रामचंद्राला लागली. अतिशय मनस्ताप प्रभू रामचंद्राला झाला. पुढे काय करू लागले. देवी अमोशेचे तिन्ही कळे तुटे चंद्र गगनी तैसा रामोशर सन पाणी निवांत राहिला ते समय जसं म्हणजे अमावस्येच्या दिवशी चंद्राचं किरण पडतच नाही, चंद्र नाहीसा होतो, तशा प्रकारचं सिंहासनावर असलेल्या प्रभू रामचंद्राचं तेज नाहीस झालं. निस्तेज प्रभू रामचंद्र सिंहासनावर बसलेले आहेत. काय करू लागले पुढं. जेवी ग्रीष्म ऋतूच्या आगमनी सहिता सोचे आटे पाणी तैसा श्रीराम चिंता तुरमणी आदद्रास्ती राहिला. जसं ग्रीष्म ऋतू सुरू झाल्याबरोबर कडक उन्हात असणारे सर्व असणारे लाही लाही होती. पाणी नदीचं आटलं जातं आणि नदीचं पाणी आटल्यावर जशी भनभन नदी दिसावी तसं प्रभू रामचंद्र सिंहासनावर खाली मान घातली, अतिशय व्याकुळ दिसू लागले. देखून श्री रघुनाथ पुढे टाकला सुमित्रा सुत बोलता झाला स्वामी किमर्थ चिंता तुर. असं खाली मान घातलेले प्रभू रामचंद्र डोक्याला हात लावून बसलेले प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीने बघितलं. लक्ष्मणजी प्रभू रामचंद्राच्या समोर गेले आणि प्रभू रामचंद्र म्हणाले, दादा काय काळजी करायला लागला, काय झालं सांगा. हिमत चिंता तुर तुम्ही ते उद्विग्न होतो आम्ही जो जो अवतार जे जे कामी ते कार्य संपादित. काय कारण दादा तुमचा चेहरा पडायचा, काय काळजी करायला लागला. अहो आमच्या सारखे भाऊ तुमच्या बरोबर आहेत म्हणले असणार. का दुःखी होता तुम्ही, दुःखी झाला की आम्ही बी दुःखी होता म्हणले. बरं अवताराला आल्यावर जे जे कार्य करायचं होतं ते आपण कार्य दोघांनी बी व्यवस्थित केलेलं आहे म्हणले. काळजी करायचं काय काम आहे. देवाने मनुष्य देह दिला, भगवंताचं भजन केलं, कीर्तन केलं, कथा ऐकली आणि काय पाहिजे या देहाला, दुसरं काय पाहिजे म्हणले. जे कार्य करायचं होतं देवाने ज्याच्यासाठी आपल्याला पाठवलं होतं, ज्याच्यासाठी आपण आलो होतो ते आपलं सर्व कार्य झालेलं आहे. जे बहुरूपी सोंग संपादी हाव बावलाला विरोधी रंजवून जलांची मांदी आपण वेगळा पयासे. जसं म्हणजे एखादा बहुरूपी असावा, नाही ज्या प्रकारचं विनोद करतो, नाही त्या प्रकारचं विनोद करून लोकांचं मनोरंजन करतो, लोकांना हसवतो, पण तो वेगळाच असतो का नाही. पिक्चर मध्ये नट वेगळाच असतो. नट उगत कलाकार काहीतरी दाखवणार, बहुरूपी आपल्या दारात आला की लगेच काहीतरी म्हणतो का नाही, चला काकू लग्नाला चला, तसं बहुरूपी म्हणते का नाही, काही बी म्हणते ती आणि मनोरंजन करतात, लोकांना हसवतात, पण तो वेगळाच असतो. तसं प्रभू रामचंद्र आपण वेगळंच आहोत असं लक्ष्मणजी म्हणू लागले. ऐसा तो योगियांचा विश्वरू त्रैलोक्याचा आदी गुरु तू कार्य करता लावतरू सुरू तुम्ही असणारे योग्यांचे असणारे गुरु जगद्गुरु आहोत. योग्यांचं ध्यान योगी ज्याचं ध्यान करतात असे तुम्ही प्रभू रामचंद्र अखिल कोटी ब्रह्मांडाचे नायक प्रभू रामचंद्र तुम्ही आहोत म्हणले. आणि मग मला असणारा असे असणाऱ्या प्रभू रामचंद्र काय असणार कार्य, देवांचं कार्य करण्यासाठी पृथ्वी तलावर तुम्ही आपण आलेलो म्हणजे. कशाला दुःखी होता म्हणजे, जे कार्य करायचं होतं केलं की 33 कोटी देवांची बांधवली सोडवली का नाही, सोडवली की म्हणजे आपण म्हणले मग कशाची काळजी आहे. घेऊन मायेचे पांढरून दहावीची लोका लागून परी तू सत्य श्री रघुनंदन मायेकेद करीतोशी असणार. तुम्ही उगा मायेचं पांघरून घेऊन प्रभू रामचंद्र दुःख करताव म्हणजे, रडताव काय, खाली मान घातली काय, चेहरा असणारा काळ म्हणला काय प्रभू रामचंद्र. पण तुम्ही असणारे करता करीत लिहिलेले देह धारण करणारे प्रभू रामचंद्र म्हणजे तुम्ही असणार सगळ्याचे वेगळेच असणारे तुम्ही प्रभू रामचंद्र आहेत म्हणजे. देवांसाठी इथं आलेलं ते तुम्ही खरं करून दाखवलं प्रभू रामचंद्र. आणि आता उगा मायेने का दुःख करायला लागला, का रडायला लागला प्रभू रामचंद्र असं लक्ष्मणजी म्हणू लागले. सत्य प्रतिज्ञा मनविता अंतर पडले या वचनार्था आईशे जाणून श्रीरघुनाथा शंकाची तास स्पर्शोने असणारे एवढं असणारे लोक काय म्हणतात, सत्य
प्रतिज्ञा करणारे प्रभू रामचंद्र, एक वचनी, एक बाणी, एक पत्नी असं असणारं व्रत धारण केलेलं आणि सत्य प्रतिज्ञा करणारे प्रभू रामचंद्र असं जगताच्या ठिकाणी सर्वचे सर्व असणारे बोलले जातात. पण आज ह्याच्यात अंतर पडल्यासारखं वाटायला लागले. का? दुःखित झाला, खाली मान घातली, डोक्याला हात लावून प्रभू रामचंद्र बसलाव. का बसलाव? लक्ष्मी म्हणजे विचारू लागले. प्रारब्ध दिन वर्ते प्राणी तयाचे कर्तृत्व मिथ्य मानी आणि जे वदला वाल्मिक मुनी तया वचनानुलंगी. अहो प्रभू रामचंद्र म्हणले असणार सगळी जी काय आपण असणार जी काय वागताव ती प्रारब्धाने वागताव बरं का, लक्षात ठेवा. जी काय होतंय ती सगळं प्रारब्धाचा झोल आहे. कथेला आला आपल्या प्रारब्धात होतं म्हणून आला, ऐकायला लागला आपल्या प्रारब्धात होतं म्हणून. सगळी जी काही लोक आहेत ती सगळी प्रारब्धावरच वागते, ती प्रारब्धामुळे सगळं होतंय म्हणजे असणार. मग असणार मी करतोय माझ्यामुळं होतंय, मी चाललो मी आलो, किती बी म्हणू दे मी जातो आज रामायण ऐकायला, इष्टी हुकली विषय संपला. ऐका नाही, कुठलंही कार्य करायचं प्रारब्धात असलं की अचानक नव कसं मी येणार, प्रारब्धात पाहिजे. तसं असणार अख्खं जग असणार प्रारब्धाने प्रभू रामचंद्र वागतोय म्हणले. तरी सुद्धा का चिंता करायला लागला तुम्ही? प्रारब्धात आहे तुमच्या, संपलं तुमचं, संपलं की संपलं. नशीब आपण म्हणतो ना, नशीब आहे तेवढंच मिळणार. किती बी सरड्याची धाव उपाटीपर्यंतच. तशा प्रकारचं असणारा प्रारब्धातच नसेल तर किती बी थोडं उलटा पालट केलं तर मिळणार नाही म्हणलं की मिळणारच नाही. आणि जे प्रभू रामचंद्र जे वाल्मिक ऋषीने लिहून ठेवलेलं आहे तशा प्रकारचं तुम्ही वागलेला आहोत. मग ती सुद्धा प्रतिज्ञा आणि ती तुम्ही जर असणार त्या वाल्मिक ऋषीच्या बोलण्याचं कसं उल्लंघन करायला लागला प्रभू रामचंद्र? उग काळजी करू नका, रडू नका. हा, जननीची या जठरी तो जन्मला द्या दारी, तो काळा दिल्यावरती उपरी कार्य कर्तृत्व त्या मायेचे. त्या कार्याने कर्तृत्व मायेचा, सर्व मायेचा बाजार. दिसेते नाशी ऐशी घटिका प्रब्रह्मे का, दिसणारा संपणारच का. जो जठरी जननी जन्माला संपणारा एक ना एक दिवस, काळ त्याला घेऊन जाणारच आहे. म्हणजे त्या पृथ्वी तरावर तो शिल्लक राहणारच नाही. काळाच्या नुसार तो वर्तो, तो प्रारब्धानुसार तो वागतो म्हणजे असणारा. पण हे सगळं मायेचं लाघव आहे, सगळं मायेचा बाजार आहे प्रभू रामचंद्रन. तुम्ही या लागी श्रीरामा अवतार पुरुषा गुणधामा, आज्ञा देऊनी काय आमा कार्य निवेदन करावे. याच्यासाठी प्रभू रामचंद्र अवतारिक लीला आपला अवताराचा जे काय अवतारिक पुरुष आहे, तुम्ही बी अवतार आहे. लक्ष्मण शेषाचा अवतार आहे, मी पण असणार शेषाचा अवतार आहे, तुम्ही असणारे विष्णू परमात्मा भगवंताचा अवतार म्हणजे असणार. अवताराला आल्यानंतर आपण आपलं काम व्यवस्थित केलेलं आहे, काम परिपूर्ण झालेलं आहे. ज्याच्यासाठी आलो होतो ते सर्व काम केलं. आपण काय म्हणतो, बा झालं जी करायचं होतं तेवढं करलं, आता आमच्या गेल्या की गावले आहे का नाही. किती राहिलं आता आमचं, पिकलेलं पान कधी ना कधी गळून जाणार प्रभू रामचंद्र असं लक्ष्मी म्हणजे म्हणले. आणि मग म्हणतात आम्हाला बी द्या आज्ञा, आता आम्हाला बी आज्ञा द्या असं प्रभू रामचंद्राला लक्ष्मी म्हणजे म्हणतात. स्वामी आज्ञा दिजे प्रतिज्ञा आपली सत्य कीजे, आपुले पूर्णपणे प्रकटीजे उद्वेग रहित होवोनिया दुःखाच्या बाजूला व्हा. बघा लक्ष्मी म्हणजे काय म्हणतात, आनंदाने आम्हाला आज्ञा द्या, दुःख बाजूला सारा, चेहरा पडलेला, डोक्याला हात लावलेलं बाजूला सारा. आनंदाने अवतार कार्याला आलेलं, अवतार कार्य परिपूर्ण झालेलं आहे. आनंदाने तुम्ही आम्हाला आज्ञा द्या, तुमच्या आज्ञेचं उल्लंघन आम्ही करणार नाहीत असं लक्ष्मी म्हणजे म्हणतो. कोणी श्रीराम ते अवसरी चिंता तुर व्याकुळ भारी, अंग कापे आईचे लक्ष्मण बोलल्यावरी, ऐकून श्रीराम ते अवसरी चिंता तुर व्याकुळ भारी, अंग कापे. अशा प्रकारचे लक्ष्मी म्हणजे बोलले प्रभू रामचंद्र असणाऱ्या काळजीत पडलेल्या अतिशय व्याकुळ झालेले प्रभू रामचंद्र थरथर कापा लागलं, लटलट कापा लागला. आता भावाला काय सांगावं, नेत्रियाश्रू लोटत अंगी बाष्प कंठ सलगरीत बोलत वाचा वचन प्रधानाची आज्ञा देत झाला. डोळ्यातनं गळगळा अश्रू वाहू लागला असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या कंठ दाटला गेला. बोलताना वाचा बोलता येईल, काय लक्ष्मी मंदिरा बोलावं असं बोलता येईना. तेवढ्यात सुमंत प्रधान जवळ होतं, ते सुमंत प्रधानाला काय आज्ञा देऊ लागला. सुमंत प्रधान जाऊरी श्री गुराच्या भवना, निवेदावे माझ्या वचना श्रीरामचंद्रे बोला. सुमंतजी लवकरात लवकर तुम्ही वशिष्ठ महाराजाच्या महालात जावा आणि वशिष्ठ महाराजाला सांगा तुम्हाला प्रभू रामचंद्रांनी बोलवलंय. गावात देवरी
जाऊनी श्री सुमंते जाऊनी जडकरी वशिष्ठाशी नमस्कारुनी राजेश्वरी भेटी लागी लगेच प्रभू रामचंद्राच्या आज्ञा शिरसावंदे सुमंतजीने मानली. लगेच वशिष्ठ महाराजाच्या महालात गेल्या आणि वशिष्ठ महाराजाला साष्टांग दंडवत घातला आणि म्हणले प्रभू रामचंद्रांनी तुम्हाला भेटीला बोलावलंय. राजाचे बोलल्यानंतर कोणे पावली ऋषीश्वरे तत्काळ येऊन याचे तुरे श्रीरामाची प्रधानासोब बोल्याबरोबर लगेच वशिष्ठ महाराजांना कळलं अवतार कार्य संपवायला लागले ती. लगेच पटकन आपण जावं म्हणून लगबगीनं लगेच वशिष्ठ महाराज उठले आणि प्रभू रामचंद्राला जाऊन पाहिलं. शरद देखील कैसा दुखाचा दिवा मेरू जायचा का चिंतेचा विचारी लाठाचा तायचा नैनी बसला ऋषीवर्य. प्रभू रामचंद्राकडे जवळ असणाऱ्या वशिष्ठ महाराजांनी पाहिलं तर दुःखाचा डोंगरच उभारलेला आहे की काय असं प्रभू रामचंद्र काळजीत पडलेले दुर्वळ असणाऱ्या ह्या वशिष्ठ महाराजांनी बघितलं. बाह्य देखील आईचे दृष्टी अंतराची देखणी परिपाटी श्रीराम पुणे कोटे कोंदरी द्रटी तेजे जगजेटी बाहेरून बघितलं असं तर प्रभू रामचंद्र काळजीत पडलेले दुःखित अंतराच्या ठिकाणातून पाहिलं तर प्रभू रामचंद्र असणाऱ्या ह्या सृष्टीमध्ये जळीस्थळी कास्ती अवघा भरला चक्रपाणी अशा प्रकारची अवस्था प्रभू रामचंद्राची आहे म्हणतो. असूनचा पुरा अंतर्यानंदाचा निर्भर बाह्य बुद्धी व्यवशेल बेदले दिसती सर्व. बाहेरून पाहिलं गेलं तर प्रभू रामचंद्राच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहत आहे. अंतरातून पाहिलं तर प्रभू रामचंद्राला आनंद आहे. जे कार्य करायसाठी आलो होतो ते कार्य परिपूर्ण केलं बरं का. लोकांना आनंद वाटतं ज्या कामासाठी आलं ते काम झालं तर किती आनंद असतो आणि नाहीच काम झालं तर उगाचच केलं बाबा नाही गेलेलं परवडलं असतं घरात बसलेलं परवडलं असतं असं माणसं काळजी करतं. म्हणून जे काम झालं पण लोकांना दाखवा लागतं की नाही झाल्यासारखं म्हणून नाही झाल्यासारखं दाखवण्यासाठी प्रभू रामचंद्र रडतात आणि काम झालं म्हणून अंतराच्या ठिकाणी आनंदित आहेत. आणि एवढंच नाही बाह्यबुद्धीनं पाहायला गेलं तर प्रभू रामचंद्राला दुःख रूपी बाण लागलेला दिसतोय. अंतराच्या ठिकाणी बघितलं तर प्रभू रामचंद्र आनंदी दिसतात म्हणतात. अंतरामधीचे करता बाह्य दाखवी चरित्र आईचे जे कोणी वशिष्ठ चित्ता आश्चर्यता वाट. अंतराच्या ठिकाणी बघितलं तर प्रभू रामचंद्र करता करवित आहेत. बाहेर दृष्टीने बघितलं तर प्रभू रामचंद्र आपलं चरित्र दाखवायला लागलेले. हे वशिष्ठ महाराजांनी पाहिलं गेलं आणि पाहिल्याबरोबर वशिष्ठ महाराजांना आश्चर्य वाटलं. पुढे काय म्हणतात ऐका. वशिष्ठ माने श्री रघुनंदन आठवी आपुली पूर्व प्रतिज्ञा अवताराच्या आधीची संज्ञा विसरलासी. वशिष्ठ महाराज प्रभू रामचंद्र म्हणले आठवा म्हणजे अवतार कार्य घ्यायच्या आधी म्हणजे तुम्ही काय प्रतिज्ञा केली होती अवताराला यायच्या आधी ती विसरलाव का. संसार म्हणजे गंधर्व जाळ विचारित तिचे मृगजळ जैसे कवेचे बाळ काय कोठे भेटले. अहो म्हणजे असणारा संसार म्हणजे काय. प्रभू रामचंद्र आता संसाराचं महत्व सांगावं लागलं बरं का. 10 वाजत आले तर 10 वाजता संसाराची गोष्ट काढली. अवघडच झालं का नाही वशिष्ठ महाराजांनी. असणारा संसार म्हणजे काय असतं गंधर्व जाळ असतं. गंधर्व जाळ कळलं का तुम्हाला. गंधर्व जाळ कशाला म्हणतात आपल्या झळया ज्याला म्हणतो का आपण मुळात दिसते झळया त्याला गंधर्व जाळ म्हणतात बरं का. मग ते असणार संसार म्हणजे एक झळ आहे त्याच्यात असणार ते मृग जळ बी त्यालाच म्हणतात बरं का. आणि त्याच्यात असणार म्हणजे गेलं वंदेचं बाळ गेलं. आता वंदेला बाळ असतं त्याला ती बाळ असतं आणि ती वंदेचं बाळ त्याच्यात गेलं आणि ती बाळ गेलं त्याला तिथं काय भेटलं वाचा. काय का कथा सांगतोय संसार दृष्टांता बागुल कराई गर्भिणी पोषिता होती. मग म्हणजे असणार ह्या झळ्यात असणार वंद्याचा पुत्र गेला आणि मासं पकडायला लागलं म्हणतात बघा. आता आवडच नाही. आणि किती दिवस असणार त्या पाण्यात फिरल्यावर होत्या बरं मासं. पाणीच नाही मासं घालणार. तसं संसारामुळे दुःख चोहीकडे इंगळ दिवस तळमळ विश्रांती नाही. कुठं विश्रांती रात्र दिवस तळमळच आहे का नाही दिसत. आणि नुसुक होड काय लागल्यात संसारात आहे का. तसं ती असणार त्या मृगजळामध्ये म्हणजे असणार वंध्येचं बाळ त्या असणाऱ्या मृगजळामध्ये आपल्या म्हणजे झाडात सुख हुडकायला लागलं. त्याच्याविषयी वशिष्ठ महाराज प्रभू रामचंद्र एक संसारातला असणारा एक दृष्टांत पटवून सांगू लागले. म्हणजे बागुलबुवा कुठं असतं बागुलबुवा शेतात उभा केलेला असतो ती बागुलबुवा आहे का नाही. आणि त्या बागुलबुवाच्या असणार त्याने त्याचं लग्न झालं आणि त्याची असणारी स्त्री गर्भीण झाली आणि तिला वंद्य म्हणलं आहे का नाही. अवघड आहे का नाही. ती आता बागुलबुवाचं लग्न आणि त्याला मुलं बाळ होते का वाचा.
ती येते उदरी जन्माला पुत्र अति लक्षणिक गुणवंत पित यासारखा पराक्रमी बहुत दिवसेंदिवस वाढला. मग त्या असणाऱ्या मुले बागुलबुवाच्या पत्नीला मुलगा झाला आणि बागुलबुवा सारखाच झाला. शूरवीर पराक्रमी झाला म्हणजे बापासारखा हळूहळू वाढू लागला. शुक्तीच्या रजताची भूषणे गगनीची कमाळा बाळा तेने घालून गळात्री सत्राले जननी ते श्रमविले. मग त्यांनी काय केलं म्हणजे असणाऱ्या मोत्याच्या माळा असणाऱ्या गळ्यामध्ये घातलेले आणि आकाश रुपया असणार कमळच आणि त्याची माळ त्यांनी गळ्यात घातली म्हणजे असणार. आणि काय केलं माहिती जिनं जन्म दिला का त्या बागुलबुवाच्या पत्नीनं तिलाच त्रास द्यायला लागला. म्हणजे आता काय त्रास कसा देतोय आता वाचा. घेऊन मातेच्या आज्ञेते पारधी निघाला वनाते वसाचे सिंह तयाते प्राप्त झाले श्रीराम. मग त्याने आपल्या आईला त्रास दिला ती दिला परत आईच्या आज्ञे शिरसावणी मांडली शिकार करायला निघाला. आता शिकार करायला निघाल्यावर सश्याचं शिंग घेतलं. सश्याला शिंग असतं का मामा बघितलं का तुमचं एवढं वय झालं तुम्ही डोंगराळ भागात राहता म्हणून सशीला बघितले. हा सश्याला शिंग असतं का नसतं. पण सश्याचं शिंग हातात घेतलं त्यांनी म्हणले असणार आणि सश्याचं शिंग हातात घेऊन म्हणले असणार शिकार करायला लागला. आता कसं करतात प्रभू रामचंद्र ऐका. ते शस्त्र घेऊन करी पुढे येतात ते अवसरी मृग निळाचे सरोवरी परदी लागून मग त्या हातात सश्याचं शिंग घेतलं आणि ह्या मृग झळयामध्ये घुसला आणि त्या झळयामध्ये हातातल्या सश्याच्या शिंगाने म्हणला आपण शिकार करू आणि शिकार करत करत त्याच्यातच गुंतला. रतन तुझे जाळे घेऊन करी निघाया तया सरोवरी मी न धरुणी नाना परी बाहेर येत पय होता. आता उर्ण तंतूचं जाळ घेतलं. कसलं उर्ण तंतू माहिती का. उर्ण म्हणजे काय माहिती का ती आपल्यात असते ती कुळी किडा त्यांनी ती जाळ केलेलं असतं बघा. ती त्याला काय म्हणते तुम्हाला मग कोश वेगळा पण ती कातीन असं ती तार सुटती खाली मग ती घर करत असतं बघा. आणि ती म्हणजे असणार ते त्याच्यात तिने जी जाळं बनवलेलं आहे का ती जाळं हातात घेतलं आणि तिथं ती मासं पकडायला बसलं. आता दमून दमून मासं पकडताना गेलं त्या जाळ्यात मासं घावतेले का म्हणले बाहेर येता ये ना. एकदा संसारात अडकाला की बाहेर आलं येतंय का येतच नाही. लय संसार लय अवघड संसार एकदा गुंतला की गुंतलाच. पण संसार कसा असावा वशिष्ठ मला सांगायला पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती तैसे असावे संसारी जोवरी प्राक्तनाची जोडी. पक्षी बघा अंगणात उतरतात जेवढं पाहिजे तेवढं घेतात नीट निघून ओढून माघारी जातात. पण आपलं नाही तसं. पोचलेली घरे केलं ना तर गुंतून या मेलं बाहेर मानच काढीत नाही. जे देव माझी बायको सांगाल ते काम तुझंच ऐकू गुतला वाचा. झाले विपरीत दुसरीने गेला वांजेचा सुत तयाचे जे पुत्र पौत्र शुद्धीला घी निघाले. मग तेवढ्यात काय झालं त्याच्या हातनं एक असणार सुसर निघलं. काळ काळ आलं का ना काळ सुसरी बघा म्हणून तर ती दवाखान्याला सुसरीचं चित्र आहे इथं बघा. एकदा पकडला की सुट्टीच नाही. मग म्हणजे असणार त्याच्यात एक सुसर निघली आणि त्या सुसरीनं ती वंद्याचं पुत्र होतं का मगाशी त्या बागुलबुवाचं त्याला टाकलं गिळून आणि त्याला गिळून टाकलं की त्याची पुरं त्याला लागली हुडकाया. पप्पा कुठं गेलं पप्पा कुठं गेलं. आले तया सरोवराची पुढे देखील दिगंबर आश्रमाची शुद्धी पुसते झाली त्याची ऐकोनी मुनी कोपला. त्या सरोवराच्या जवळ आले झळ्याच्या जवळ आले बघा. माणसाचं तसं तर बरोबर दस्तन तसं दिलं. आली की संसारात माणसाला विचारायला आमचा पप्पा कुठे गेला. आता विचारावं कुणाला संसारातल्या माणसाला विचारावं का नाही. विचारलं कुणाला दिगंबर मुनी. दिगंबर कळलं का माहितीये का दिगंबर मुनी तुम्हाला. श्वेतांबर पितांबर दिगंबर जैन धर्मातले दिगंबर मुनी. विवस्त्र एक नंबर त्यागी माणसं कुठले असतात तर ती अंगावर एक तिळभर कपडा सुद्धा नसतो त्याला ती दिगंबर मुनी. आणि संन्यासी वितरागी त्यांना संसाराचा लवलेशी नाही. आणि त्यांना विचारलं मुनिवर या आमचं पप्पा दिसलं का तुम्हाला. आता ती सांगते वय त्यांना पप्पा शब्दच कानावर कधी पडत नाही त्यांच्या. आणि त्यांना विचारलं आमचे पप्पा दिसलं का
दिसलं का म्हणल्याबरोबर त्या मुनीला आला राग अतिशय. बघा आता संसारात विचारलं तर माणसाला बरं वाटलं. आता तुमची इष्टी निघून चालली, संसारातल्या गप्पा मारल्या तरी इष्टी निघून चालली तरी बोल चाल, आणि पण इष्टी चालली आणि त्याला म्हणलं हो हरिमुखे म्हणा पुण्याची का नाही, हे पडते तुझं तिकडं आणि इष्टी तुझं माझी. आणि पण त्या क्षेत्रातला असला तर जाऊ दे दुसऱ्या इष्टीनं जाऊ, पण थोडी वेळ हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे असं म्हणत माणूस. आणि तशा प्रकारचं म्हणले असणार मुलीला विचारलं संसाराच्या गोष्टी त्या दिगंबर मुलीला, त्याला राग आला, रागाच्या भरात परस्पर झाला संग्राम, भिडते झाले क्रोधे परम, काही पडले पाऊली श्रम, गत प्राण पैजाले. बोलता त्या दिगंबर मुलीचं ह्यांचं लागली भांडणं लागता म्हणजे असणार एवढी खटाटोपीची भांडणं लागली. ती असणारे पोरं ह्याची हुडकाय पप्पाला गेलेली मिली म्हणजे तिथंच. यांचे वाजेशी झाले दुःख, रुदनकारी दीर्घ शोक, तैसा हा संसार माईक काय ज्यांच्या वांजेची पुत्र संपली, बागुरबोच्या बायकोची पोरं संपली म्हणून ती बी लागली रडायला. आजा गेला पंजा गेला, देखत ना तोही तैसा झाला. कोण राहिला आले वहीत असा हा मायेचा बाजार. ही संसार सगळा खोटा आहे, लटका आहे. बरं लक्षात ठेवा, संसारामध्ये असती सुख तरीका त्यागी ते संकालिक. संसारात जर सुख असतं तर भाड्या भाड्याने संसार सोडला असता. ही दिगंबर श्वेतांबर पितांबर लोक झाले असती का? वन फिरले असते का रानोरान? हा संसारात सुख असतं तर. पण आपण लक्ष पर्याय वेगळा. आपल्याला वाटतं संसारात सुख, ही वस्तू मिळली की सुख, ती वस्तू मिळली की सुख, ती वस्तू मिळली की सुख. कशाचं काय, ही आणली की ती संपलं, 4 दिवस पुन्हा ती आण वाटते, ती आणली की ती. आणि अशा प्रकारचा असणारा संसार असणारा सर्व मायेचा बाजार आहे. माईक आहे रे ते माईक, दुःखाची जेनी. ही सगळं दिसतंय ती माईक आहे. आणि माईक असलं की दुःख आहे, कुठलीही वस्तू असू द्या, कुठलं बी असू द्या. मग अशा प्रकारचा असणारा दृष्टांत संसाराचा सुंदर असा वशिष्ठ महाराजांनी प्रभू रामचंद्राला समजावून सांगितलं. मग आता प्रभू रामचंद्राला कितपत कळलं वाचा पुढे. रघुनाथा बंधुयोगाची न करी चिंता, सत्य प्रतिज्ञा वचनार्था महाराजी जय राजेंद्र. यासाठी प्रभू रामचंद्र हा संसार दुःखाचा असणारा मुळा आहे. किती दिवस आता खराट पाण्याचा हापशाला झरात लागला, खराट पाण्याचा झरा लागला. किती दिवस हापशिल्यावर पाणी गोड येईल व किती दिवस, किती बी झरात खराट आहे. तसं संसाराचं मुळच दुःखाचं आहे. किती बी दिवस केला मामा, आमचं एवढं वय झालं, तुमचं तेवढं वय झालं, हाय का सुख, हाय का? मुळातच दुःखाचा मुळ आहे त्याचं. तसं हापशाला झरात खराट लागलाय पाण्याचा, गोड कुठनं होणार आहे? गोडच होत नाही. त्याच्यासाठी इकडे यावं लागतं, मग 2 तास तरी गोड होते बघा. मग अशा प्रकारचा असणारा संसाराचे उदाहरण वशिष्ठ महाराजांनी प्रभू रामचंद्र सांगितलं. म्हणून भावाची कोणाची काळजी करू नको, जन हे दिल्याचं असतं. प्रभू रामचंद्र वशिष्ठ महाराज सांगू लागले. कोणी श्री गुरुची गोष्टी, श्रीराम सुख झाले पोटी, भ्रूलता संकेत दुर्जटी, लक्ष्मणाची आज्ञा देता. म्हणून सत्य प्रतिज्ञा करून टाका प्रभू रामचंद्र. उगा प्रतिज्ञेला खोटा आणू नका. लक्षात ठेवा, आहे का नाही? काळाची एवढी पडेल बा जेव्हा कोणी बी सोडवित नाही. आणि लक्षात ठेवा, काळाची उडी पडली, डॉक्टरला सांगितलं 2 कोटी नाही 4 कोटी देतो न. आज आमचं उद्याच्या महाप्रसादाला जमलेला पैसे सगळं तुम्हाला, इंजेक्शन देऊन आमच्या माणसाला उठवा. आणि बघा डॉक्टर लोक पळतच आले सिस्टर, ह्यांना बी दमच नाही. पैशाचं नाव काढलं की पळत आले बघा, नाव काढायला आणताय मला आलीच आणि पळतच आले बघा. आणि त्यांना म्हणलं ही समजा आमचं पैसे तुम्हाला राहू द्या, उद्या आमचं महाप्रसादात राहू द्या, पण इंजेक्शन द्या, माणूस उठवा. उठतंय का? तसं प्रभू रामचंद्राला असणारे दुर्वास ऋषी सांगू लागला. प्रभू रामचंद्र हे सगळं माईक काय म्हणले, सगळं असणार संपणार आहे. आणि संपणार म्हणल्याबरोबर लगेच असणारे प्रभू रामचंद्राने दुर्वास ऋषीचं बोलणं ऐकलं गेलं. निस्ती भुवयाने खुणवलं लक्ष्मणजीला. ता म्हणता ताक लक्ष्मणजीनं ओळखलं गेलं. प्रभू रामचंद्राची आज्ञा शिरसावंत लक्ष्मणजीनं मान्य केली. आणि लक्ष्मणजी पुढे काय करू लागले ऐका. हे राम म्हणे लक्ष्मणा वधा योग्य देखले अवगुणा, तरी वधू नये बंधुजना धर्मशास्त्र पयाचे. कस काय लक्ष्मणजीला खुनवलं?
लक्ष्मणजीच्या लक्षात, प्रभू रामचंद्राच्या लक्षात आलं, लक्ष्मणजीच्या लक्षात आलं. सांगितलं होतं आम्ही जोपर्यंत आतमध्ये बोलताव तोवर बाहेरचं माणूस कोणालाही आतमध्ये सोडायचं नाही. मी जेव्हा सांगणं सोडायचं तेव्हा सोडायचं होत होतं. सोडलं कसं काय? बोर्ड आहे वाचू दे, 2-2 वाचले आले तर असे लय लांबून आले ते. खरं तसं करा, एक सांगायला एक वाचायला त्यांची बी 3-3 वाजते ना असं तेव्हा आपलं दुकानदार. मग म्हणजे असणार हा लय लांबून पळ आले, चला तेवढं तरी नाही घरीच बसले बसतात. तुम्ही जावा ती बसतात, तुम्ही उठा, मी सांगतो तसं टायमाचा वेळाचा नाही उठा. मग म्हणले असणारा ती येऊन बसते. मग म्हणले असणारा प्रभू रामचंद्र लक्ष्मणजीला म्हणू लागले, खुनवलं की लक्ष्मणजीला बी कळलं. लक्ष्मण म्हणले माझ्याकडून काय गुन्हा झालाय, काय झालं नेमकं दादा तू तरी सांग बरं म्हणले असणार. पण लक्ष्मणजी म्हणलं की शास्त्र सांगतंय भावाने भावाला मारू नये, धर्मशास्त्र सांगतंय कसं मारायचं. मग अशी तुला सांगितलं होतं आम्ही जोपर्यंत दोघं आतमध्ये बोलतोय तोवर तिसऱ्या माणसाला आत येऊ द्यायचं नाही, तो हात कस काय सोडला असं लक्ष्मणजीला वाटलं असेल. निमित्ताचा धनी केला असेल, प्राणी देव आपल्यावर येऊ देत नाही. ठेस लागून पडला मी आला आठ गेला झाले. जी दारापुढे जी येत नसते कधी ती बी येऊन उभा राहतंय. देव त्याच्यावर कधी येऊ देत नाही. तसं असणाऱ्या देवाने त्याच्यावर येऊ दिलं का? लक्ष्मणजीला तो माणूसच का सोडला ह्या ठाम निश्चयावर झाले प्रभू रामचंद्र. पुढे काय म्हणतात ऐका. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री प्रभू रामचंद्राय नमः. माझी अवज्ञा करुणा भीतरी आलासे दुर्वासाला म्हणून ऐसी अपराधाते द्यावीची प्राण मुख माझा न दाखवी. शास्त्र सांगतंय भावाने भावाला मारू नये, पण तुझा गुन्हा घडला. मी तुला सांगितलं होतं आमच्या दोघांचं आतमध्ये बोलणं होत नाही. मी तुला बाहेरचा माणूस आत सोडत म्हणत नाही तोपर्यंत तू सोडायचा नव्हता. परवानगी शिवाय आत येऊ नये. बोर्ड आहे वाचला नाही, कळत नाही काय करणार, वाचताच येत नाही. पण काहीतरी लिहिले म्हणून थांबावं, दुसऱ्याकडून वाचून घ्यावं मग आत प्रवेश करावा. कळलं नाही लक्ष्मणजी तुम्हाला. तुम्ही दुर्वास ऋषीला का सोडलं? तो तुमच्याकडून गुन्हा झाला आणि त्या गुन्हाची शिक्षा म्हणून तुम्ही तुमचा प्राण द्यावा असं प्रभू रामचंद्राने लक्ष्मणजीला सांगितलं. भ्रूलता संज्ञेची जाणणी कोण काय करिता झाला लक्ष्मण. श्रीरामाची नमस्कारून प्रदक्षिणा पैके डोळ्याने खुनवलं प्रभू रामचंद्राने. लक्ष्मणजीला लगेच कळलं, न सांगता तो मग कळू येते. अंतर विश्वंभर परिहारच न लगे. निमित्त सांगे निमित्त सुशीला का सोडलं, पण लक्ष्मण खुनवलं. आपला अवतार कार्य संपलंय, तू आज चालाय मी उद्या येणार आहे, तुझा आधी आहे का नाही असं सांगितलं. मी तरी काय थांबाय आलं काय दोघा. तू मग अशी सांगितलंय तुझं बी कार्य संपलं, अवतार कार्य माझं बी संपलंय, कळलंय म्हणले. मग लगेच असणार भोवाई खुनवलं लक्ष्मणजीला लगेच कळलं आणि कळल्याबरोबर प्रभू रामचंद्राच्या जवळ आले. प्रभू रामचंद्राला नमस्कार केला, लोटांगण घातलं. प्रभू रामचंद्राला प्रदक्षिणा लक्ष्मणजीने घातल्या आणि लक्ष्मणजी नमन करोनी श्री गुरुसी आज्ञा पुसोनी समस्तांसी एवनी शरीरचे तिरासी संध्या स्नान सारिली. साष्टांग दंडवत गुरुवर्याला लक्ष्मणजीने घातला गेला. प्रभू रामचंद्राची आज्ञा शिरसावंद्य मानली गेली, सद्गुरूची आज्ञा शिरसावंद्य मानली गेली. शरयू नदीच्या तीरावर आले. स्नान संध्या असणार लक्ष्मणजीनं केलं गेला आणि लक्ष्मणजी पुढे काय करू लागले. घालोनी या पद्मासन हृदय धरोणी श्री रघुनंदन आकर्षोनी पंचप्राण निज देहा विसरला प्रभू रामचंद्र भगवान की जय. आणि स्नान संध्या उरकलं गेलं. लक्ष्मणजीनं पद्मासन घातलं आणि योग अग्नीच्या असणाऱ्या योगाच्या द्वारावर पंचाग्नी साधनेच्या द्वारावर आपला जठराग्नी असणारा चेतवला आणि आपला ध्येय लक्ष्मणजीनं शरीर नदीच्या तीरावर पंचप्राण आकर्षून संपून टाकला. श्री गणेशाय नमः, श्री प्रभू रामचंद्राय नमः. जैसे कवच सांडी भुजंग की गीत अंश त्याची की हंस त्याची तडाग
की हंस त्याची तडाग तैसा सुमित्रेचा गर्भलिंग देह त्यागी पैजाला. जसं असणाऱ्या सापाने आपली कातीन सोडावी किंवा म्हणजे असणारा एखाद्या पक्षाने सरोवर सोडून निघून जावं, तशा प्रकारे असणाऱ्या सुमित्राच्या मुलाने आपला जो काय हा लिंगदेह आहे तो लिंगदेह सोडला आणि चैतन्य देहाने जिथून आले होते ते शेषेच्या असणाऱ्या अवतारामध्ये निघून गेले. सोमित त्याची निज देह गेला पाताळासी पाहो ते कद्रू सुताचा समुदाय तया लोका पावला. लगेच असणारा आपला जो काय असणारा हा स्थूळ देह लक्ष्मणजीने सोडला गेला आणि पाताळाच्या ठिकाणून शेष नारायण राहतात. त्या शेषाच्या त्यांच्या लोकांमध्ये कद्रूची मुलं नागर लोक तिथे राहतात. त्या लोकांमध्ये जाऊन लक्ष्मणजी मिसळले म्हणतात. लक्ष्मण केवळ शेषावतार श्रीरामाचा कार्य तत्पर होऊन या लीला थोर समाप्तीसी दाविली. मग म्हणले असणाऱ्या लक्ष्मण शेषाचा अवतार असणारे आणि त्या शेषाच्या अवतार असणाऱ्या प्रभू लक्ष्मणजीने म्हणले प्रभू रामचंद्राचं कार्य करायची, सेवा करायची बर का. आणि सेवेत तत्पर कसं राहावं माणसाने हे जगताच्या ठिकाणी दाखवून दिलं. भावाने भावाची सेवा कशी करावी, भाऊ भाऊ कसे असावेत, कसं असणारे राहावं हे लक्ष्मणजीने त्याला दाखवून दिलं. अशा प्रकारची असणारी थोर लीला लक्ष्मणजीने प्रभू रामचंद्राच्या कार्याच्या ठिकाणी दाखवून दिली. 13 वर्षे निराहारी, 13 वर्षे झोपले नाहीत बघा. 14 वर्ष वनवास लक्ष्मणजीनं काढला गेला. अशा प्रकारचं असणाऱ्या लक्ष्मणजीनं सर्वांना दाखवून दिलं की भावाची सेवा कशी करायची. अशा प्रकारचं कार्य केलं आणि लक्ष्मणजीचं अवतार कार्य संपलं म्हणतात. स्वामींची आज्ञा लावून व्रत प्रवेश निज भवनी तैसा सौमित्र निजस्थानी श्रीराम गोचने पै गेला. जसं म्हणलं एखादा असणारा मालकाची आज्ञा, मालकाने म्हणलं एखाद्या सेवकाला बस झाला आता 10 वाजले जावा आपापल्या घरी असं म्हणलं. सेवक उठावी आणि आपापल्या घरी उठून जावी. तशा प्रकारचे प्रभू रामचंद्राच्या आज्ञेशीर सामंत्य मानली गेली आणि लक्ष्मणजी आपलं पाताळाच्या ठिकाणी निघून गेले. जनार्दना शरण पाताळी प्रवेशला लक्ष्मण पुढील अवतार समाप्तीचे कथन सादर श्रवण करावे. हा सुशांती ब्रह्म एकनाथ महाराज आपल्या सद्गुरू जनार्दन स्वामीला शरण गेले ना बघा का आपल्या सद्गुरू शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना शरण गेले आणि शरण जाऊन सांगतात की लक्ष्मणजीचा काल सीतामारीचा अवतार कार्य संपलं, आज लक्ष्मणजीचा अवतार कार्य संपलं, उद्याच्या अध्यायाच्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा अवतार कार्य संपणार आहे. आणि ते अवतार कार्य संपणार आहे त्याच्यासाठी म्हणजे असणारं महाप्रसादाचं प्रयोजन आहे. म्हणून महाप्रसाद उद्या 1 ते 4 ह्या वेळेमध्ये आहे. सकाळी 9 वाजता 9 ते 11 ह्या वेळेमध्ये असणार ग्रंथ दिंडी प्रदक्षिणा होणार आहे. त्याच्यानंतर 11 ते 1 ह्या वेळेमध्ये अवतार कार्य समाप्तीची कथा थोडीशी शिल्लक राहिलेली ती कथा होईल. त्याच्यानंतर महाप्रसाद होईल. तर सर्वांनी असणाऱ्या भाविक भक्तांनी त्या कथेचा लाभ घ्यावा, महाप्रसादाचा लाभ घ्यावा. ग्रंथ दिंडीमध्ये सगळ्यांनी यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर सगळ्यांशी येते आहे अधिकार कलियुगी उतार हरीची या नामे. भगवंताचं नामस्मरण करत करत म्हणजे असणारी नगर प्रदक्षिणा आपल्या ह्या कथले प्लॉट मध्ये होणार आहे. त्याच्यासाठी सर्व भाविक भक्तांनी असणारा हजर राहावा. सर्वांनी असणाऱ्या कार्यक्रमामध्ये असणारं यावं. कार्यक्रमाची शोभा वाढवावी. प्रभू रामचंद्राच्या कार्यामध्ये फुलना फुलाची पाकळी म्हणून आपलं सहकार्य हाजरी म्हणून तरी असणारे आणि पडेल ती असणारी सेवा करावी. अशा प्रकारची विनंती श्री संकल्पपूर्ती श्रीराम मंदिराकडून करण्यात येत आहे. तर सर्व भाविकांनी यारे यारे सर्वजण या. स्वस्ती श्री भावार्थ रामाने उत्तरखंडे कार्तिकाय लक्ष्मण पातालगमन नाम पंचम विशिष्ट माध्याय श्री कृष्ण परमस्तु शिव भगवंत पुंडलिक वरदाय विठ्ठल.